सन्माननीय व्यासपीठ आणि 370 लांबलं तसं प्रतीक्षा लांबलेले श्रोते हो, मगापासून मला कल्पना आहे की किती वेळाने आता होणार आलेच असं सांगितलं असेल, पण आपण 370 सारखी 70 वर्ष घालवली नाहीत, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मी आलो तो सुद्धा इतकं गमतीशीर आहे. सकाळी वास्तविक मी सकाळी 10 पर्यंत उठत नाही, आज 4:30ला उठलोय. इतका अंतर तोडायचं ही कल्पना नव्हती की ट्रॅफिक इतकं असेल. इतका मी साताऱ्याला रेग्युलर ये जा करतो, पण वाहतुकीचा इतका गोंधळ असेल याची अजिबात कल्पना नव्हती. 70 वर्षात काय झालं नाही असं विचारलं जातं किंवा बोललं जातं. ते काय झालं नाही मी पण अनेकदा भाषणातून बोललोय, पण आज पहिल्यांदा कळलं. वी आर मॅनमेड डिसॅस्टर. आपला देश म्हणजे मॅनमेड डिसॅस्टर वाटला मला आज. कुठलीही ज्याला आपण म्हणतो सुविधा ही आपल्या सोयीसाठी उभी केलेली असते, पण मला आज जास्त म्हणजे मी सतत विचार करणारा असल्यामुळे मला एक गोष्ट जाणवली की सुविधाचा फायदा घ्यावा ही अपेक्षा असते. आज मला जो उशीर झाला इथे यायला, जवळजवळ 14 तास प्रवासात गेले, याचं सगळ्यात प्रमुख कारण काय असेल तर आपण सुविधेचा फायदा अजिबात घेत नाही, आपण सुविधेचा गैरफायदा घेतो. आणि ही अख्ख्या देशाची समस्या आहे मित्रांनो. मला आज जे लक्षात आलं की सुविधा कितीही उभारा त्या कमीच पडतील. याचं कारण असं आहे की त्या सुविधा कशासाठी आहेत हे अजून शिकवलंच जात नाही आपल्याला. की ही सुविधा आहे आणि सुविधा याचा अर्थ सार्वजनिक लोकांसाठी असते, सगळ्यांसाठी असते. आपल्याकडे असे की ही माझ्यासाठी सुविधा आहे, इतरांसाठी नाही. इतरांसाठी मग मी दुविधा करायला बघतो आणि तिथून सगळ्या समस्या सुरू होतात. आणि त्याचा निचरा करायचा नसतो. याचं कारण असं झालं की आपण जी लोकशाहीची व्याख्या लोकांच्या डोक्यात भरवलेली आहे, शिकवलेली आहे की आपल्याला अधिकार मिळालेले आहेत. प्रत्येकजण तुम्ही टी व्हीवर ऐकत असाल, वाचनात तुमच्या येत असेल की बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला अधिकार दिला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जबाबदारी दिला कोणाला लक्षात नाही आहे. कुठचाही अधिकार खांद्यावर जबाबदारी घेऊन येतो. आपल्याला त्या जबाबदारीचं भान नाही, त्यातून या सगळ्या समस्या निर्माण होतात. आणि मग होतं असं की ती समस्या सोडवायची कशी ही एक समस्या होऊन राहते. दुर्दैव आपलं आणखीन एक असं आहे की आपल्या देशात बुद्धिमंत समस्या निर्माण करतात आणि अडाण्यांना सोडवाव्या लागतात. हे भयंकर मोठं दुर्दैव आहे आपल्या देशाचं. तुम्ही बारकाईने अभ्यास करा. आणि आपल्याकडेच असं नाही, जगाचा इतिहास तुम्हाला सांगेल की बुद्धिमंतांनी समस्या निर्माण केल्या, प्रश्न निर्माण केले आणि अडाण्यांनी सोडवलेत. म्हणून मी आत्ता येताना माझ्याबरोबर जे ग्रस्त होते त्यांना मुंबईत तर मी जगतो म्हणजे इथलं ट्रॅफिक जाम काहीच नाही. इथे यायला मला इतके दिवस लागले, पण मुंबईत डोळ्याचं ऑपरेशन करायसाठी घाटकोपर ते मालाड जायला 1.5 महिना लागला. पण पाऊस असा पडत होता की घरातून बाहेर पडायचो आणि तिकडे पाणी भरले, परत या. हे 1.5 महिना चालू होतं. 1.5 महिना. हे का झालं? 370 आपण बोलतो, पण तुमच्या जीवनात किती 370 भरलेत आपण बघतो, पदोपदी आहेत. आणि त्या प्रॉब्लेमला हात घालू नकोस. म्हणजे मला एक गमतीशीर गोष्ट आचार्य आत्र्यांची मी मराठ्यांनी मार्मिकमध्ये म्हटलं तसं नाही, मला आता 50 वर्ष झाली पत्रकारितेत.
मराठवाड्यातून मी पत्रकारिता सुरू केली ते आमचे संपादक आचार्य अत्रे, मी नवका अगदी पोरगा त्यांना शेवटच्या काळात बघितलं, पण त्याचे जुने किस्से आम्हाला ऐकायला मिळायचे. तर जांबुवंतराव धोटे नावाचे एक महान नेते विदर्भातले होते आणि धुमाकूळ घालायचे त्या काळामध्ये. तर त्यांनी काही धारावीत आंदोलन वगैरे केलं होतं आणि ते अत्र्यांकडे आले, म्हणाले साहेब मी अमुक अमुक केलं, तमुक तमुक केलं. वा 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 म्हणाले अत्रे. बसवलं, घेतलं, वा वा छान. चहा पाजला आणि बेल वाजवली. पिऊनला बोलवलं. पिऊनला म्हणाले कोण रे बाहेर, उपसंपादक कोणी घेऊन ये. विश्वनाथ मोरे नावाचा नवा उपसंपादक MA नुकताच झालेला आणि अत्रे म्हणजे प्रचंड व्यक्तिमत्व होतं. त्यांच्यासमोर उभं राहायला स्टाफमध्ये लोक घाबरायचे म्हणजे आदराने घाबरायचे. ते म्हणले घेऊन जा. काय धोट्याने मोठं काम केलं, 8 कॉलम हेडलाईन करा. झाले. धोटे उड्या मारत निघून गेले जांबुवंत. विश्वनाथ मोरे आले बाहेर आणि आपल्या टेबलावर संपादक खात्यात अत्र्यांनी साहेबांनी सांगितलेली बातमी आहे म्हणून अतिशय काळजीपूर्वक मान मोडून एक एक शब्द जपून लिहित होते. 1-1.5 तासाने अत्रे शिवशक्तीत वरच राहायचे. आचार्य अत्रे गेले, जेवायला गेले, थोडी डुलकी वगैरे काढून 2-2.5 तासाने परत आले. विश्वनाथ मोरे मान खाली करून लिहित होता बातमी. त्यांच्या लक्षात आलं तर काय लिहिता म्हणाले. नाही साहेब तुम्ही ते धोटेंची बातमी सांगा. मूर्ख माणूस आहे, एक अक्षर छापू नका म्हणाले. आता विश्वनाथला कळेना करायचं काय. त्याने आपलं गुपचूप गुंडाळलं आणि ड्रॉवरमध्ये ठेवून दिलं. 3-4 दिवसांनी धोटे आले. अत्रे म्हणले काय समज, काय मूर्ख माणसं भरली तिथे. परत शिपायाला बोलवर बेल वाजवली. आला, घेऊन म्हणे तो कोण नालायक आहे त्याला. तो विश्वनाथ मोरे केबिनमध्ये आत आला आणि तो आत यायचा. काय तुम्हाला सांगितलं होतं, यांचं छापलं नाही तुम्ही, कोणी ठेवलं तुम्हाला. अमुक तमुक झालं. विश्वनाथ मोरे तोंड उघडूच कोणी दिलं, उद्या छापा झालं. धोटे आनंदाने गेले. परत यांनी बेल त्याला बोलू इकडे, त्याचं एक अक्षर छापू नका म्हणा. आता विश्वनाथ मोरे गडबडला. नवा मुलगा होता उपसंपादक. तुम्हाला करायचं काय. मी दोन्ही बाजून ढोलकीसारखं वाजवत होतो. तो वसंत मोरे म्हणून सिनियर होते. संध्याकाळच्या वेळेला तो त्यांना म्हणाला बा मला परत जाहिरात खात्यात पाठवा, इकडे नको म्हणे. साहेब दोन्ही बाजून मला वाजवता तू म्हणे. काय आलं असं असं. तो म्हणाला मूर्ख आहेस तू. अहो साहेब तेच म्हणाले म्हणाल. माझा काय मूर्ख म्हणाय सांगा ना, तुला बोलता आलं नाही. अरे कहू साहेब बोलू कुठे देतात. बरं हा बोलायला गेला, बोल ना. बोलला तर खरं बोलेल ना, बोलला तर खरं बोलेल, बोल ना. ती वसंत मोरेने त्याला आयडिया सांगितली विश्वनाथला, एक काम कर. परत असं झालं तर आमच्याकडे पूर्वी तो हँड कंपोज असायचा आणि मग त्याची प्रूफं काढलेल्या गॅल्या म्हणायचं आम्ही त्याला. तो म्हणजे आज जायचं, कंपोजमध्ये मिळतील त्या गॅल्या घेऊन केबिनमध्ये जायचं आणि साहेबांनी तोंड उघडायच्या आधी हे काय गॅल्या तयार आहेत अशीच सुरुवात करायची. तर त्यांनी ते केलं. 3ऱ्यांदा झाल्यावर त्यांनी झालं 2 दिवस जाहिराती होत्या म्हणून ते राहिलं. हा ओके पाठवलं. धोट्यानं म्हणून जा उद्या येणार. तिसरा प्रसंग होता आणि साहेब उठून केबिनमधून बाहेर आले. हरामखोर म्हणाले तुम्हाला एक अक्षर छापू नका बोललो होतो, तुम्ही लिहिलं कशाला, कंपोज कसं काय झालं. विश्वनाथ म्हणाला नाही साहेब ते तुम्हाला दाखवायला केलं, कंपोज झालेलं. काय म्हणता, आत या माझ्याबरोबर. त्या केबिनमध्ये आणून बसवलं आणि पिऊनला सांगितलं नाना वैद्यला घेऊन ये. नाना वैद्य कॅशियर होते मराठामध्ये. मी या मुलाला 100 रुपये बक्षीस या कामाला लायकीचा झाला. मुद्दा काय तर बोलू नका. 70 वर्ष 370 कलम असंच राहील, बोलू नका. का बोलू नका, या विषयावर बोलायचंच नाही. हो बोलायचंच नाही. एखादा विषय कसा ते रोग जडवला जातो. जर 5 दिवसामध्ये अधिवेशन वाढवलं लोकसभेचं आणि राज्यसभेचं
आणि 5 दिवसामध्ये जर अमित शहानी तो विषय संपवला, अजून 5 दिवस बाकी आहेत म्हणा, आज मला वाटते 26 तारीख आहे, बरोबर 5 दिवस बाकी आहेत, अजून काश्मीरच आहे, जम्मू काश्मीर. 31 ऑक्टोबरला त्याचे 2 तुकडे होणार आहेत, अजून झालेले नाहीत. 370 मध्ये चर्चा न झालेला सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की 31 ऑक्टोबर नंतर काय होणार. 31 ऑक्टोबर नंतर की मुफ्ती उमर आणि फारुख अब्दुल्ला यांचा केजरीवाल आणि सिसोदिया होणार आहे. हे त्या केजरीवाल आणि सिसोदियाला कळलेलं नाही, त्यांनी पाठिंबा दिला. 370 रद्द करायला त्यांनी पाठिंबा दिला ना. पण प्रस्ताव काय, तर ते राज्य आहे तिथे काढून त्याचं दिल्लीसारखं नेशनल स्टेट म्हणतो आपण, त्याच्या जी तो केंद्रशासित प्रदेश केलाय आणि त्याच्याविरुद्ध सगळ्यात मोठा लढा 5 वर्ष लढवणारेही त्याला पाठिंबा देतात. मग तुम्हाला कळेल की विषय कोणाला किती कळलाय. प्रत्येकजण कसं होतं की आपण आपल्या दृष्टीने त्याच्याकडे बघत असतो. तुम्हाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे तेवढ्याच गोष्टी तुम्ही आता निवडणुकीचे परवा निकाल लागले, तुम्ही तुमचे पक्ष, तुमचं इथलं लोकल राजकारण या अँगलने इथल्या निकालाकडे बघता, राज्याच्या निकालाकडे बघता. दुसरा पक्ष त्यांचा कार्यकर्ता, त्यांचा नेता त्यांच्या दृष्टीने बघतो. पत्रकार आपापल्या वर्तमानपत्राच्या भूमिकेनुसार बघतात. विश्लेषक असतात ते त्यांच्या राजकीय भूमिकेतून बघतात. पण त्या विषयाच्या संपूर्णतेकडे कोणाचंच लक्ष नसतं. तसं 370 हे कलम नेमकं काय होतं, त्याची व्याप्ती काय होती, त्याचे परिणाम कुठपर्यंत जातात, हे दिसायला कलम घटनेतून काढणं कधी अवघड नव्हतं. पण त्याचा आपणच इतका बागुलगोवा करून ठेवला होता की त्याला हात नको बोलू नका, बोलायचंच नाही त्याच्याबद्दल. म्हणजे तुम्ही त्याच्याविषयी हालचाली होत आहे ते कळल्यानंतर महबूबा मुफ्ती किंवा फारुख अब्दुल्लांचे शब्द काय होते, रक्ताचे पाठ वाहतील, काय कॉन्फिडन्स होता बघा. त्यांचा कॉन्फिडन्स खोटा नाही आहे, तो आपणच त्यांचा इगो फुलवलेला आहे. आपणच त्यांचा इगो फुलवला आहे. हा इगो म्हणजे काय असतो तुम्हाला माहिती आहे? इगो हा शब्द, अहंकार हा शब्द तुम्ही ऐकलाय, पण त्याची व्याप्ती अगदी अतिशय बुद्धिमान माणसावर देखील त्या अहंकाराचा किती प्रभाव असतो की त्याची विवेकबुद्धी चालत नाही, बाकी सगळी अक्कल असते, पण एका विशिष्ट गोष्टीमध्ये अहंकार आला की बुद्धी चालेनाशी होते. मित्रांनो, माझा एक कलिग होता मराठामधला, पुढे तो लोकप्रभा साप्ताहिकाचा संपादक पण झाला. 80 सालची गोष्ट आहे. एक दिवस त्याचा फोन आला मला, भावड्या आईला वांग काय चविष्ट आहे रे. मी हैराण झालो, वांग का चविष्ट आहे माहिती आहे मला. म्हटलं तू काय नवीन सांगतो. नाही मी खात नाही, तुला माहिती आहे ना. हो म्हटलं, मग आज अचानक तुला खात, आमच्या घरी आला किंवा कुठे आला तर प्रदीप वांग खात नाही, आम्हाला माहिती होतं बधू वांग खात नाही. म्हटलं आज अचानक काय आलं. नाही बायकोने डब्यात घालून दिलं आणि चुकून खाल्लं आणि आवडलं मला, काय टेस्टी आहे. मग म्हटलं अरे 29 वर्ष खाल्लं नाही ना म्हणाला. तर का खाल्लं नाही ना त्याला माहिती नाही. मग त्याला विचारलं पण तू खात का नव्हता, मग टेस्टच केली नव्हती तर खात का नव्हता. तुम्हाला नाही रे, ते लहानपणापासून आजी म्हणायची, कोणी आलं गेलं घरात बोलताना, पदू वांग खात नाही. पदूला वाटायला लागलं आपण वांग खात नाही म्हणजे आपण कोणतरी स्पेशल आहोत. 4 लोकात कौतुकाने आई आजी सांगते, मावश्या सांगतात पदू वांग खात नाही. पदूला वाटायचं आपण म्हणजे काय भारतरत्नच आहोत का, तर आपण वांग खात. असं करत करत वयाची 29 वर्ष गेली आणि पदू काय वांग खात नाही. का? ना त्याला माहिती आहे, ना त्याच्या आजीला माहिती आहे, ना त्याच्या मावशीला माहिती आहे, ना आम्हाला माहिती होतं. मी तर 12 वर्ष त्याचा मित्र होतो. आम्हाला म्हणे ठीक आहे पदू वांग खात नाही, आमच्या घरी येणार असेल आम्ही सांगायचो वांग्याची भाजी असेल तर प्रदीप खात नाही, दुसरं काहीतरी करा. का त्याच्याही घरी गेल्यावर आम्ही वांग्याची भाजी खायचो, करायचो. त्याची पुष्पा बायको ती करायची, आम्ही खायचो, पण त्याच्यासाठी परत वेगळी भाजी असायची.
पण का हा प्रश्न आम्हालाही पडला नाही, त्यालाही पडला नाही आणि कौतुक सांगणारे नाही नव्हता. आता कसं असं लहानपणी त्याच्या अशी गंमत होती, वडील लवकर गेले होते आणि ही 3 मुलं, आई नोकरी करायची, आजीकडे वाढली आणि आजी आईपेक्षा जास्त कौतुक करत असते. त्यामुळे ती आजी बोलायची, पदू वंग खात नाही, होत म्हणजे इतकं होऊन गेलं. पण तो खायला लागला आणि व्यवस्थित झालं सगळं. 370 तसंच आहे, हात लावता येत नाही. 370ला हात लावून बघा, शक्यच नाही, होऊच शकत. अरे का होऊ शकत नाही, का होऊ शकत नाही? आणि सगळ्या तुम्हाला दिसतील देशातल्या समस्या असे पदू बनवून ठेवलेले आहेत समस्यांचे, की हे करायचं नाही, का नाही करायचं. 370 कलम होतं, तसा 3 तलाक होता, तोही रेटून नेला अमित शहानी. आणि कसं अमित शहानी रेटून नेलं तेही समजून घेतलं पाहिजे, की या माणसाने उलटी गंगा आली की जिथे बहुमत नाही त्या राज्यसभेत ती विधेयकं आधी पास करून घेतली आणि नंतर लोकसभेत आणली. आता एवढं तावाने तुम्ही ज्या मोदी शहांना विरोध करताय, विरोधकांची बुद्धी का चालत नाही मी म्हणतो, की हा माणूस जिथे बहुमत नाही तिथे आधी पास करून का घेतोय, याचा तर विरोधकांनी विचार केला पाहिजे. पण तिकडे कोणाचं लक्ष आहे? आपण शिव्याशाप द्यायचे, पण ते फलद्रूप होतात की नाही, त्यांना आपण खरोखरच अडवू शकतो की नाही, रोखू शकतो की नाही, याचा विचारही केला नाही. आणि त्यामुळे एकूण राजकारण जी तुम्ही चर्चा ऐकता, बुद्धिवाद्यांचं काय, संपादक पत्रकारांचं काय, त्यांच्याही चर्चा ऐकल्यात तुम्ही तर त्या तशाच होताना दिसतील. इतकं सोपं नव्हतं. अर्थात 370 आपल्याला वाटतं तितकं सोपं नव्हतं, कारण हा विषय आंतरराष्ट्रीय पातळीवर गेलेला होता. पण त्याला धक्का लागल्याशिवाय काश्मीरचा प्रश्न सुटणारच नव्हता. कारण त्यातून झालं कसं की पदूने जसं स्वतःच पदूभंग खात नाही म्हणून स्वतःलाच बंदी घालून ठेवलेली होती, किंवा तुम्ही आधी ती गोष्ट गमतीशीर तुम्हाला वाटली, पण तुम्ही घराच्या दरवाजाला आतून कडी घातली आणि ते बाहेरून कोणी काढत नाही म्हणून रडत बसणं, यापेक्षा वेगळी परिस्थिती नव्हती. ते तुमच्या घटनेतलं कलम होतं. पण तुम्हीच आता गंमत अशी की काश्मीरचा तो विषय झाल्यानंतर नेहरू युनोमध्ये गेले होते, राष्ट्रसंघात गेले होते, पाकिस्तान गेलेला नव्हता. मग तुम्हाला कळेल की आतून कडी घालणं म्हणजे काय. आम्हीच स्वतःला बंदिस्त करून घेतलं होतं, आम्हीच आपल्याला सोडवायला पाहिजे होतं. पण ते आपण आपल्याला सोडवण्याचा आपल्याला अधिकार आहे का आपल्यालाच माहीत नव्हतं. तर ती गोष्ट तुम्हाला छोटी वाटेल पदूची, पण ती किती रिलेव्हंट आहे बघा. 70 वर्ष या देशाचं राजकारण त्या पदूच्या वांग्यासारखं होऊन बसलं. अगदी 370 हटवा हे म्हणणारे भाजप आणि भाजपचे दिग्गज नेते सुद्धा या प्रश्नाला नेमका हात घालू शकले नाहीत. त्यांच्या तुलनेत अमित शहा आणि मोदी छोटी माणसं होती, विचारवंत नाहीत, अजिबात विचारवंत नाहीत, सामान्य बुद्धीचे आहेत, आणि म्हणून ते त्याच्यावर तोडगा काढू शकले. आता तो सोपा का नव्हता की तुम्हीच ती कवचकुंडलं दिली होती की 370 असल्यामुळे काश्मीरचं नागरिकत्व कोणाला हे ठरवण्याचा अधिकार त्या विधानसभेला तुम्ही दिलात. त्या घटना समिती त्यांची वेगळी केली, त्याला दिलात. हा तुम्ही दिला होता ना, तुम्ही दिला होता. तर त्या सगळ्या ज्या गोष्टीत काही पळवाटा पण असतात त्या शोधून तुम्हाला पोहोचता येत असतं. आत्ता देखील त्यांनी मला गाडीत कुठे मला ते सांगत होते, इकडून गेलो तिकडे ट्रॅफिक आहे, आपण इकडून घुसू वगैरे वगैरे. ह्या पळवाटा शोधता आल्या असत्या तर हे कधीच हटवता आलं असतं. यातलं दूरगामित्व आपल्या लक्षात येतं. 98 साली जेव्हा वाजपेयींनी पहिलं सरकार बनवलं भाजपचं, तेव्हा मित्रपक्ष गोळा केल्याशिवाय ते सरकार बनणं अशक्य होतं, कारण त्यांच्याकडे बहुमत नव्हतं. तर 3 विषय बाजूला ठेवा या अटीवर इतर पक्षांनी पाठिंबा दिला. मंदिर, 370 आणि समान नागरी कायदा, हे 3 विषय गुंडाळून बाजूला ठेवले आणि वाजपेयी सरकार झालं होतं. मोदींनी
ना 2014च्या ना 2019च्या प्रचारामध्ये ह्या 3 विषयांना हात घातला. चर्चा नाही केली, प्रचार नाही केला, पण ते तिन्ही विषय आणून ऐरणीवर ठेवले. 2 सोडवलेत, 3रा सुटेल. म्हणजे तो आता सुटण्याच्या मार्गावरच आहे. सुन्नी वक्फ बोर्डाने पण माघार घेतलेली आहे त्याच्यात. याला मी अडाणी माणसं म्हणतो. म्हणजे तुम्ही 2013 पासून 13 संपत असताना आणि 2014 निवडणुका जाहीर होत असतेपर्यंत एक चर्चा तुम्ही सगळ्या इंग्रजी, हिंदी, मराठी माध्यमात ऐकली असेल की मोदी हा वाजपेयी होईल का, मोदी हा वाजपेयी होईल का. माझ्या तेव्हाच्या पुस्तकात मी हा विषय लिहिला होता की हा प्रश्न परत परत विचारला जातो आणि मोदी हा माणूस कृतीने त्याला उत्तर देतो की मी वाजपेयी होणार नाही. हे तो कृतीने सांगतोय, तोंडाने नाही सांगत. तोंडाने नाही सांगत. मला मध्ये एकदा त्या म्हाळगी प्रबोधिनी ते का अभ्यास वर्गाला बोलवलं होतं. तिथे एका मुलाने प्रश्न विचारला की शरद पवारांनाच मोदी गुरु मानतात, ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे. मी त्याला उत्तर दिलं होतं की 100 शरद पवार चरका तिकडून टाकायचे, पलीकडे 1 ग्लास रस मिळतो, त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. याला मोदी म्हणतात. माणूस बोलत नाही, मी काय करणार आहे बोलत नाही. मित्रांनो, 5 वर्ष जगातले 67 महत्त्वाच्या देशांना या माणसाने अनेकदा भेटी दिल्या. त्यांची टिंगल झाली, मोदींची टवाळी झाली. NRI प्राईम मिनिस्टर म्हणायचे, अनिवासी पंतप्रधान असं म्हटलं गेलं. काय गोट्या खेळायला गेला, पतंग उडवायला गेला माणूस, कशासाठी गेलं होतं. जे संपादक लिहितात एकापेक्षा एक विद्वान, त्यांनी विचार करायचा ना माणूस गेला कशासाठी, करतो काय. ठीक आहे, प्रतिभा पाटील गेल्या, ते आपली मुलं नातवंड पण घेऊन गेल्या होत्या. असा कोणाला घेऊन गेलाय का. तो पत्रकारांचाही गोतावळा बरोबर घेऊन जात नाही. मग हा माणूस का गेला शोधाल की नाही, त्याचा अभ्यास कराल की नाही, विचार कराल की नाही. पण विचार कोणाला करायला, विचार करायला आम्हाला वेळ नाही. आणि म्हणून आम्हाला विचार स्वातंत्र्य पाहिजे. कशासाठी, तर विचार न करण्यासाठी. हा बुद्धिवाद झालाय देशाचा. हे तुम्हाला साधं सोपं कळेल की 5 वर्ष हा माणूस जगभर फिरला आणि त्याने जो पाया तयार केला. आज पाकिस्तानबरोबर एक देश उभा राहिला ना. अगदी इस्लामिक कंट्रीज ज्याला म्हणतात, त्यांची मुस्लिम देशांची जी संघटना आहे, तीही संघटना पाकिस्तानबरोबर उभी राहिली नाही. यासाठी 5 वर्ष लागली. हे आधीही करता आलं असं, तेव्हाही लोक बोलत होते. आता तर बहुमत आहे, का नाही करत. अनेक अगदी भाजपातले लोक, मोदी समर्थक पण मला विचारायचे. म्हटलं मोदी हा वेगळा माणूस आहे, तो थंडा करके पिओवाला आहे. घाई गर्दीने नाही करणार कुठची गोष्ट. तो आपल्या क्रमाने आणि समोरच्याला गळा कापला गेला तरी कळू नये इतक्या अतिशय कौशल्याने एखादी गोष्ट करतो तो माणूस. त्यामुळे यांच्या डोक्यात मला पहिली शंका जेव्हा आली, ती 370ची आली. ती कशी आली, म्हणजे मी तेव्हा लिहिलं होतं की 15 ऑगस्ट नंतर काहीतरी गडबड होईल काश्मीरमध्ये. म्हणजे मला अशी अपेक्षा होती की 15 ऑगस्टच्या भाषणात मोदी त्याची घोषणा करतील. आणि मला वाटतं 12 तारीखला अमरनाथ यात्रा संपायची होती. ते एकदा सगळे सुरक्षित बाहेर आले की करतील. पण मोदींच्या जोडीला अमित शहा असल्यामुळे, अमित शहा हा कसा माणूस आहे, तो त्या वीरेंद्र सहवाग सारखा आहे, सुटला की मोकाटच सुटतो. त्यांनी अमरनाथ यात्रेवर हल्ला होणार अशी बातमी पसरवली आणि तिकडे 18,000 जादा सैनिक पाठवले. म्हटलं इथे गल्लत आहे काहीतरी. कारण ती यात्रा संपत आलेली होती, म्हणजे परतीला सुरुवात झाली होती. पण त्यांनी त्याच्या आधीच बाहेर काढायला सुरुवात केली. आणि नंतर जेव्हा सेशन एक्सटेंड केलं तेव्हा पिक्चर क्लिअर झालं होतं, हे 370 रद्द करायचा ठराव आणतायत.
पण मुद्दा असा त्याच्यावरून कल्लोळ विरोधी पक्षात पण सुरू झाला, काय तुम्हाला हे दिलं नाही दिलं वगैरे. पण कोणीही याचा विचार केला नाही की 370 रद्द करणं म्हणजे नेमकं काय. 370 कलम तुम्ही रद्द केलं, युनोमधला जो सार्वमत घेण्याचा जो ठराव आहे तो त्या कलमाबरोबर ॲटोमॅटिक रद्द झाला आहे. याच्यावर चर्चा पण अजून झालेली नाही. आपण आता 1949च्या परिस्थितीत गेलेलो होतो की राजा हरी सिंगने नेहरूंशी करार केला, त्या परिस्थितीत गेलेलो. याचा अर्थ दुसरा असा की ती नियंत्रण रेषा म्हणतात त्यालाही आता अर्थ उरलेला नाही. त्याला आता अर्थ उरलेला नाही. कारण तो जो युनोचा ठराव इररिलेव्हंट झाला असेल, संदर्भहीन झाला असेल, तर आपोआपच नियंत्रण रेषा अर्थहीन होते, संदर्भहीन होते. आणि त्यामुळे पलीकडचा जो बाल्टिस्तान POK आहे, तो सगळा प्रदेश हा या क्षणी लिगली आपला झालेला आहे. त्यामुळे आपल्या सवडीने नक्षलाईट थांबवायचे, तसे आपल्या सवलतीने सोबडीने आपण POK मोकळा करू शकतो. कारण तो इंटरनल डिस्प्यूट आहे. आता तो इंटरनल डिस्प्यूट आहे. याच्यात जग ढवळाढवळ करू शकत नाही, ही पोझिशन आणून ठेवली. आणि त्याच्यावर अजूनही तुम्हाला दिसेल की कुठेही चर्चा झालेली नाही. मोदी आणि शहा तर करणारच नाहीत, ते कशाला करतील. अनेकदा आपल्याकडे इतके त्या TVवर चर्चा मूर्खासारख्या चालतात की तो माईक घेतो आणि विचारतो, आपकी रणनीती क्या है, आपकी स्ट्रॅटेजी क्या है. अरे गधड्या, तुला आत्ता सांगितलं ती स्ट्रॅटेजी राहील का. समोरच्याला गाफील ठेवण्याचा जी माझी योजना आहे त्याला तर रणनीती म्हणतात. पण हे मेंदूत शिरायला खूप वेळ लागतो. ते तुम्ही आता बहुतेक सगळेच लोक स्मार्टफोन आणि कॉम्प्युटर वापरतात, त्यामुळे त्या टर्मिनॉलॉजीमध्ये मी तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगेन की तुमचं जे काय मेमरी असते त्याची 4 GB 8 GB, आता ती जर मेमरी भरलेली असेल, ती काही डिलीट केल्याशिवाय नवं आत येत नाही ना. तर यांची सगळी मेमरी जर नेहरूंनी व्यापलेली असेल तर दुसरं सॉफ्टवेअर आत जायचं कसं. हा प्रॉब्लेम. तर त्यातला काही भाग तर डिलीट करायला लागेल, नाही तर तुम्हाला कळणार नाही. आणि सोपी गोष्ट असते, म्हणजे हे समजणाऱ्याला सगळं सांगता येतं, समजावं येतं. मला मुंबई मिरर नावाचं इंग्रजी दैनिक आहे, त्यांनी लोकसभेच्या निकालानंतर अभ्यासवर्ग घ्यायला बोलवलं. मी 1.5-2 तास त्यांचा अभ्यासवर्ग घेतला. पण त्यांना सुरुवातीला सांगितलं, मी ते बडबडून जाईन, तुमच्या मेंदूत काही शिरणार नाही म्हटलं. तर ती संपादिका म्हणाली, आप ऐसा क्यों बोल रहे. म्हटलं तुला कॉम्प्युटरची टर्मिनॉलॉजी सांगतो. तुमचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का म्हटलं, सगळ्या आजचे जे बुद्धिमंत आहेत, संपादक आहेत, त्यांचा प्रॉब्लेम असा आहे, त्यांच्या समोर 2000 किंवा 1999चा लॅपटॉप आहे, जो फार तर 4 GB ते 8 GBचा होता. आता आले 400-500 GBचे आलेले आहेत. आता त्याच्यात तुम्ही आत्ताचे आधुनिक ॲप किंवा सॉफ्टवेअर टाकायला गेलात तर ती जाणारच नाहीत. कारण एक नवी सॉफ्टवेअर आहेत, ही 12 GB आणि अशी आहेत, ती जाणार कशी 8 GB मध्ये, ती जाऊच शकत नाही. म्हटलं हा तुमचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मोदी शहा नेमके कुठच्या दिशेने चाललेत, ते काय करू इच्छितात, हे यांच्या मेंदूत येत नाही. आणि झालं की मग ते कल्लोळ करतात आणि त्यांना उशिरा कळतं. त्यामुळे 370 विषयी जो कल्लोळ आहे, त्यांना पहिली खात्री होती की होऊच शकत नाही. याचं कारण लक्षात घ्या मित्रांनो. काँग्रेस मुक्त भारत असं मोदी जेव्हा म्हणाले, ते मुळातच काँग्रेस मुक्त भारत ही काही मोदींची कल्पना नाही, ती डॉक्टर आंबेडकरांची कल्पना आहे. आंबेडकरांनी तेव्हा म्हणून ठेवलं होतं, ते रिपब्लिकन पक्ष काढायला निघाले, त्यामागची कल्पना अशी होती की त्यांचं म्हणणं होतं की जोपर्यंत काँग्रेस पक्ष आहे
तोपर्यंत दुसरा कुठल्याही विचारांचा पक्ष आणि संघटना उभीच राहू शकणार नाही, कारण हे उभेच राहू देत नाहीत, त्याची मुळं रुजू देत नाहीत. आज तुम्ही मेगा भरतीविषयी कल्लोळ होतो, पण वर्षानुवर्ष दुसऱ्या कुठल्याही पक्षातला तरुण चुणचुणीत नेता हा उचलून काँग्रेसमध्ये नेण्याचाच कार्यक्रम झाला. आणि आज अशी परिस्थिती आली की जे काँग्रेस चालवत आहे त्याच्यात कोणीच काँग्रेसवाला राहिलेलं नाही. चिदंबरम असो तो प्रोफेशनल आहे, अभिषेक मनु सिंघवी प्रोफेशनल आहे, सॅम पेट्रोडा प्रोफेशनल आहे, कपिल सिब्बल प्रोफेशनल आहे. सगळे बघा तुम्ही, सगळे तुम्हाला तसे दिसतील. त्यामुळे त्यांनाच मुळात काय काँग्रेस ते माहीत नाही आणि ते काँग्रेस चालवतात. ते काँग्रेस काय ते सांगतात. ही काँग्रेसची जी अवस्था झाली आहे, म्हणून मोदींना काँग्रेस पक्ष नव्हता संपवायचा. काँग्रेस नावाची एक मानसिकता आहे, ती तुम्हाला सर्वदूर पसरलेली दिसेल. माझी मुलगीच UPSC पास झाली आहे, त्यामुळे मला हे माहिती आहे की तिथे जराही त्या नेहरूवियन थॉटच्या पासून पलीकडचा असेल तर तो पासच होणार नाही याची काळजी घेतली जाते. मग त्यासाठी JNU उभी केली, साहित्य अकादमी उभी केली, नाट्य अकादमी उभी केली. हे सगळे नेहरूवियन विचाराने पुढे जाणारा वर्ग तिथे गोळा केला आणि त्यातून जी व्यवस्था उभी राहिली आहे ती व्यवस्था म्हणजे काँग्रेस आहे. काँग्रेस म्हणजे राहुल गांधी, सोनिया गांधी चालवतात ती काँग्रेस नाही, किंवा पक्ष नाही, किंवा त्यांचे खासदार नाहीत, त्यांचे आमदार नाही. ही सिस्टीम आहे, ती सिस्टीम मोडायची. त्याशिवाय कुठलीही गोष्ट नव्याने करता येणार नाही तुम्हाला. एक जुनी मोडकळीला आलेली इमारत असते तशी ती इमारत आहे. पण मुंबईत तुम्ही बघाल तर अशा मोडकळीला आलेल्या इमारतीमध्ये हजारो लाखो लोक राहतात, कारण त्या तिथे राहिलो तर माझा अधिकार राहील आणि मला ते रिडेव्हलपमेंटमध्ये काहीतरी मिळेल आणि कधीतरी रिडेव्हलपमेंट होईल. कोसळले की आत मरतात, पण होप असतो, आशा असते आणि तो धरून ती माणसं तिथे राहतात. त्यापेक्षा ह्या माणसांमध्ये कुठला फरक नाही, कारण लोकमत त्यांच्यापासून हळूहळू करून दूर चाललंय, दूर गेलेलं आहे. पण परत काँग्रेस रिवाय होईल, परत काँग्रेस रिवाय होईल ह्या अपेक्षेवर हे लोक तग धरू नयेत. म्हणून मला विचारायचे, बघा एवढ्या लोकांनी साहित्य अकादमीची अवॉर्ड वापसी केली, तेव्हा मी एका मोठ्या मराठी संपादकाला विचारलं, मोठ्या पेपरचा संपादक आहे, तुम्हाला ह्याच्यावर भाऊ काय म्हणणं आहे तुझं? म्हटलं मला वाटतं की ज्ञानपीठ मिळणारे पण साहित्यिक असतात, एकही ज्ञानपीठवाल्याने काय नाही अवॉर्ड वापस केलं. हां म्हण तो मुद्दा आहे. म्हटलं मग तो कोणी विचारायचा? फक्त साहित्य अकादमी मिळालेलेच साहित्यिक असतात का? मग साहित्य अकादमी कोणाला मिळाली आहे बघा, ही इज नेहरूवियन, ही इज लेफ्टिस्ट, ही इज लेफ्ट लिबरल. आणि मग असा बागोलबुवा उभा केला जातो की बघा सगळा इंटेलेक्च्युअल क्लास विरुद्ध गेलेला आहे. इंटेलेक्च्युअल क्लास वगैरे कोणाचा नसतो. या लोकांकडे दुर्लक्ष करायला शिकायला, त्यांना उत्तर पण देऊ नका. मोदींचं सगळ्यात मोठं काम कुठलं असेल तर ते ह्या लोकांकडे ढुंकून बघत नाहीत. ते बोंबलू दे, तुला किती बोंबलायचं तितका बोंबल. ते उत्तर देत नाही, खुलासा पण करत नाही. या सगळ्या प्रकाराला मी इंटेलेक्च्युअल पोर्नोग्राफी म्हणतो. हा बौद्धिक अश्लीलता आहे. ती मुलीशी बोलायची हिंमत नसते तेव्हा छेड काढणारा छेड काढतो, लक्षात घ्या. त्यापेक्षा या लोकांची लायकी जास्त नाही आहे. त्यांना उत्तरही द्यायची गरज नसते, त्यांना उत्तर द्यायची गरज नसते. आणि म्हणून अशाच लोकांनी काँग्रेस बुडवलेली सुद्धा आहे. परत एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगेन. एक राजा होता आणि खूप म्हातारा झाला, त्याला कोणी वारस नव्हता, मुलबाळ नव्हतं. तर राजा म्हणजे राजा नसतो, काँग्रेस म्हणजे काय ते समजून घ्या मित्रांनो. राजा म्हणजे राजा नाही चालवत राज्य, सत्ता राजा नाही, त्याची एक एस्टॅब्लिशमेंट असते, दरबारी असतात. आणि त्या दरबारींचे हितसंबंध त्या राजामध्ये आणि त्या राजसत्तेमध्ये गुंतलेले असतात. त्यामुळे त्यांच्या निष्ठा राजाकडे नसतात, व्यक्तिगत नसतात,
त्या राजसत्तेशी असतात, म्हणून त्यांना वारस हवा असतो की त्या पुण्याईवर सत्ता जितकी चालेल तितके यांचे स्वार्थ साधले जाणार असतात. त्यामुळे तो जो राजा आहे त्याला कोण वंशजच नसतो, वारसच नसतो. त्यामुळे सगळे दरबारी चिंतेत पडतात, ह्याच्या पुढे व्हायचं कसं. ते विचारतात एक दिवशी त्याला, तो म्हणतो आहे बाबा आता नाही, दत्तक वगैरे घेणं काही मला शक्य नाही, पण हरकत नाही, तुमची इच्छा मी पूर्ण करतो म्हणाल. म्हणजे 4 शिपाई वेशीवर उभे करा आणि उद्या सकाळी वेशीतून जो पहिला माणूस आत येईल त्याला माझ्यासमोर आणून हजर करा. शिपाई रात्रभर जागतात. सकाळी वेशीची दारं उघडली, एक भिकारी फाटके कपडे, केस वाढलेले, आंघोळ कित्येक दिवस न केलेला, हातात काठीनी वाडगा घेऊन आत येतो. तो सकाळी सगळ्यात लवकर रोज येत असतो. का तर त्या राज्याची जी राजधानी आहे तिच्या बाजारात मोक्याच्या जागी बसली तर भीक जास्त मिळते, ती जागा दुसऱ्या कोणी घेऊ नये म्हणून तो सकाळी लवकर येत असतो. त्यामुळे तो आला, त्याला पकडून आणला, हजर केला राजासमोर. राजा म्हणाले काय पात्र कडून. म्हणजे तुम्ही सांगितलं होतं महाराज सकाळी पहिला येईल तो. बरं म्हणे याला घेऊन जा, जरा केसबीस कापा, आंघोळ घाला, चांगले कपडे घालून वगैरे आणा माझ्याकडे. दुपारच्या सुमाराला सगळे सोपस्कार केल्यावर त्याला आणून हजर करतात. वा आता चांगला दिसतो म्हणून, हा माझा वारस दिसतो म्हणे. तो दरबारानं सांगतो मी गेलो की हा राज्य चालवेल. पुढचे काही दिवस महिने त्याला खाऊ पिऊ घालतात, चाललं असं. राजा म्हातारा होऊन एक दिवस मरतो, महाराजा होतो. मग दरबारी म्हणतात महाराज करायचं काय, कारभार कसा चालवायचा. तो म्हणे ते तुम्ही चालवताय तसा चालवा, पण माझ्यासाठी एक करा तुम्ही, ते बाजार आहे ना आपला बाजार पटांगण सगळं जे सगळं, जिथे हिंडण्या फिरणाऱ्या माणसांना रोज शिरापुरी खाऊ घाला, शिरापुरी रोज खाऊ घाला, अन्न सुरक्षा झाली पाहिजे. चला रोज तिकडे मांडव घातले जातात आणि रोज शिरापुरी घालणं सुरू होतं. 8-10 दिवस झाल्यावर दरबारी म्हणतात तो महाराज लोक हल्ली शिरापुरी खायला कंटाळले, देही नसे झालेत, अनेकदा आम्ही बोलवतो तर पळत सुटतात उलटे. अरे म्हणलं बरोबर आहे, लोकांना काय चव वगैरे आहे की नाही, रोज शिरापुरी कशी. तुम्ही असं करा, उद्यापासून श्रीखंडपुरी खाऊ घाला. आता हा असा खजिना रिता होताना बघून व्यापारी उद्योजक राज्यातले डिस्टर्ब होतात. म्हणजे काय चाललंय, आपण कष्ट करतो, संपत्ती निर्माण करतो, कर भरतो, आणि हा काय करतोय राजा. तरी याचं चालू असतं. ते झाल्यानंतर म्हणतो शेवटी हे व्यापारी उद्योजक काही दरबाऱ्यांना सांगतात, तेवढं नाही आम्ही राजनिष्ठ आहोत, राजा म्हणतो तेच खरं, ते कसं बरं आहे आणि कल्याणाचं आहे. शेवटी हे जाऊन बाहेरच्या एका राजाला भेटतात आणि म्हणतात बाबा असं आहे, तू तरी येऊन आमच्यावर राज्य कर. हा सगळा सत्यानंच चाललेला आहे, आम्ही पण भिकेला लागू उद्या. तो चाल करून येतो. दरम्यान इकडे श्रीखंडपुरीला कंटाळले म्हणून तो म्हणतो की आता छोलेपुरी खाऊ घाला, आणि चालू इकडे तिजोरी रिकामी होते. होता होता तो चाल करून वेशीपर्यंत येतो. दरबारी म्हणतात महाराज आपल्यावर असा असा शेजारचा राजा चाल करून आलाय, पुढे काय करायचं. तो म्हणे ते चाललंय, त्याच्याकडे दक्ष देऊ नका तुम्ही, त्याची काही काळजी करू नका, आपलं कसं चाललंय. नाही बरं चाललंय, पण परत ते छोलेपुऱ्याला लोक कंटाळले, मग हलवापुरी खाऊ घाला म्हणा. शेवटी एक दिवस समोरचा राजा येऊन राजवाड्याला वेढा देतो आणि दरबारी चिंताक्रांत होतात आणि इथं महाराज आता काय करायचं. ते म्हणाल तुम्ही मला पहिल्या दिवशी वेशीवरून पकडून आणला, आठवतं तुम्हाला. म्हणे हो. तेव्हा माझे फाटलेले कपडे होते, वाडगा होता, काठी होती, ती कुठे आहे. ती म्हणे ती ठेवली तिकडे गोडाऊनमध्ये, घेऊन ये म्हणे. ते आणल्यानंतर तो कपडे ते फाटके घालतो, हातात वाडगा घेतो आणि चौकात जाऊन बसतो. दरबार म्हणतो आम्ही काय करतो, तुम्ही चालवा राज्य म्हणाला. 27 मे 2019 रोजी राहुल गांधींनी काही वेगळं केलं. सगळे दरबारी हवाल दिलेत, त्याला काँग्रेस म्हणतात मित्र. मोदी ज्याला काँग्रेस मुक्त म्हणतात ती एस्टॅब्लिशमेंट आहे, ते प्रस्थापित आहे, ते प्रस्थापित आहे. आणि त्या प्रस्थापितामधून अनेकांना आजही होप आहे की परत काँग्रेस रिवाईव्ह होईल. रिवाईव्ह होईल याचा अर्थ काय,
तर आपण जे कारभार करतो तो चालू राहील आणि मोदी सिस्टीम बदलायला बघतो माणूस. हा माणूस सिस्टीम बदलतोय. कारण आपली जी रोगराई आहे, आपल्या समाज किंवा एकूण व्यवस्थेला लागलेली कीड आहे, ती तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे, ती एका दिवसात जाणारी नाही आहे. आणि ते बदलताना वेदना यातना होणार. मग त्या तुम्हाला अर्थकारणात दिसतील, ते उद्योगकारणामध्ये दिसेल, औद्योगिक जगतामध्ये दिसतील, सामाजिक परिस्थितीत दिसतील. कारण ही परिस्थिती बदलते, ट्रान्झिशनल पिरियड आहे. त्यामुळे मला अनेक जण विचारतात, मला गेल्या तुम्हाला सांगतो 2013मध्ये 14मध्ये निकाल लागल्यानंतर पुण्याचे एक अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, चांगले नावाजलेले आहेत, ते मला भेटायला आले. ते म्हणाले, भाऊ शेवटी तुमचं खरं ठरलं, मोदींना बहुमत मिळालं बरोबर आहे, पण लोकांच्या अपेक्षा भयंकर वाढल्यात, त्या काय मोदी पूर्ण करू शकणार नाहीत. पुढची निवडणूक मोदींना कठीण जाईल, 5 वर्ष कारभार चालवणं कठीण जाईल. त्यांनी तावातावात त्यांच्या त्या राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राच्या आधारे मला प्रवचन दिलं. मी शांतपणे ऐकत होतो. माझं मित्रांनो एक सुदैव असं आहे की राज्यशास्त्राचा कधीच विद्यार्थी नव्हतो, मी अर्थशास्त्राचाही विद्यार्थी नव्हतो, मी आर्किटेक्चरचा विद्यार्थी आहे. त्यामुळे त्या राज्यशास्त्र अर्थशास्त्र यांच्या ज्या व्याख्या आहेत त्याच्यात मी कधी अडकलो नाही. त्यामुळे त्यांचं सगळं ऐकलं. आणि मी शेवटी त्यांना एक प्रश्न विचारला, तुम्ही लोकांच्या अपेक्षा म्हणता बरोबर आहे, मोदींना तुम्ही मत दिलं का? नाही नाही, मी मोदींचा विरोधक आहे म्हणा. म्हटलं एक्झॅक्टली, त्या वाढलेल्या अपेक्षा सांगताना त्या तुमच्या आहेत, लोकांच्या नाही आहेत. मोदींना ज्यांनी मतं दिली ना त्यांच्या काहीही अपेक्षा नाहीत, ह्या अपेक्षा तुमच्या आहेत, ह्या अपेक्षा तुमच्या आहेत. आणि म्हणून त्या वाढल्या असं तुम्ही म्हणता. बिचारा या देशातला सामान्य मतदार आणि जनता इतकी सभ्य आहे की ती सरकारकडून काहीही अपेक्षा करत नाही. तिची अपेक्षा फार थोडी आहे की मी कष्टाचं कमावतो, माझ्या ताटातलं चोरू नका, एवढीच अपेक्षा आहे. आणि तुमची जी थिंकिंग प्रोसेस आहे, विचाराची प्रक्रिया आहे, त्याच्यात त्याला लुटायचं आहे. आणि म्हणून या सगळ्या पुरोगामी चळवळी जर तुम्ही बारकाईने बघितल्या मित्रांनो, तर त्यातला एक विरोधाभास तुमच्या लक्षात येईल. या सगळ्या पुरोगामी चळवळी वंचितांच्या म्हणून सांगितल्या जातात. वंचितांसाठी आम्ही काहीतरी करतोय. वंचितांच्या चळवळी चालवणारे सगळे लाभार्थी, चालवणारे सगळे लाभार्थी आहेत तुम्हाला दिसतील. ते वंचित राहण्यात ज्यांचा लाभ सामावलेला आहे ते वंचितांच्या लढाया करतात. लोकशाही जगवतो कोण? गरजूचा मतदार, जो 90% मतदान करतो. आणि 70 वर्षातले लोकशाहीचे सगळ्यात मोठे लाभार्थी आमच्या इकडे कप्परेड, नरिमन पॉईंट, मलबार हिल, पेडर रोडला राहतात. मतदान 27-28%. आणि लोकशाही बुडाली म्हणून बोंबलतं कोण? हेच 28%. आणि तो बिचारा मत इमाने इतबारे देतो. नक्षलवादी गोळ्या घालणार असतानाही 5-5 किलोमीटर चालत येऊन मतदान करतो. तो लोकशाही जगवतो. कोणासाठी जगवतो? या लाभार्थींसाठी जगवतो. आणि तरी यांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. हा विरोधाभास आमचे बुद्धिमंत का आम्हाला समजवत नाही? का समजवत नाहीत? कारण या सगळ्यांचे जे स्वार्थ आहेत, मतलब आहेत, हे अधिकाधिक लोक वंचित राहण्यात आहेत. मग ते इथे आर्थिक कारणासह, सामाजिक कारणासह असेल, किंवा तुम्हाला जम्मू काश्मीरमधले पण वंचित लोक आहेत. त्यासाठी ही वर्षानुवर्ष 370 आधार कोणाला मिळाला बघा. ही 3-4 कुटुंब आहेत. महबूबा मुफ्ती, तो कोणतो लोण नावाचं एक कुटुंब आहे, आणि हा तुमचा महबूबा मुफ्ती आणि अब्दुल्ला, हे त्याचे लाभार्थी आहेत. हे लाभार्थी आणि आपल्याला रोज विचारतात. म्हणून मला ज्यांनी एकाने विचारलं, काश्मीरमध्ये ऑगस्टमध्ये झाल्यानंतर, हे काय सगळे लोकशाही गुंडाळूनच ठेवली म्हणलं काय गुंडाळून ठेवलं? नाही, 144 कलम लावलं, लोकांना हिंडण्या फिरण्यावर बंधनं आली आहेत.
तुमचे मोबाईल फोन बंद केलेत, इंटरनेट बंद केले. म्हटलं मग काय झालं? हे तात्पुरतं आहे. तुम्हाला तात्पुरतं 1 महिना होत आला. म्हटलं तात्पुरतं या शब्दाचा अर्थ कळतो? तात्पुरतं म्हणजे 70 वर्ष. म्हटलं हे 70 वर्ष चालणार आहे, ते ओरडाओरडा करू नका. तात्पुरता म्हणजे 70 वर्ष हे तुम्ही केलेले. माझ्या शब्दकोशात तात्पुरतं म्हणजे 8-10 दिवस 15 दिवस संपलं. आणि तुम्ही म्हणत होता 70 नाही, अजून पुढे चाललं पाहिजे तर तात्पुरतं. 70 वर्ष ही मर्यादा मोदीने घातली. म्हटलं नाही तर अजून वाढली असती. तर हे किमान 70 वर्ष असं चालणार, चिंता करू नका. नाही तर कबूल करा 70 वर्ष आम्ही हलकटपणा केला, ते तरी कबूल करा. तात्पुरता हा शब्द 70 वर्षाचा नाही, हे तरी कबूल करा. तो मुद्दा जो आहे 370चा मित्रांनो, तो फक्त काश्मीर पुरता नाही आहे, तो POKशी संबंधित आहे. आणि POK म्हणजे POK पुरता नाही, तो संपूर्ण पाकिस्तानलाही लागू होतो. याला फ्लडगेट्स उघडणं म्हणतात. आता ते पाणी अति झाल्यानंतर ती धरणाचे गेट्स उघडतात, त्याला फ्लडगेट म्हणतात. तसं 370 31 ऑक्टोबरला ज्यावेळेला 2 वेगवेगळे तुकडे पडतील काश्मीरचे, लडाख आणि जम्मू काश्मीर वेगळे होतील, त्याच्यानंतर तिथला थेट जम्मू काश्मीरचा कारभार हा केंद्रीय गृहमंत्र्याच्या हातात येणार आहे. नायब राज्यपाल म्हणजे त्याचं बुजगावण आहे, त्याचं बुजगावण आहे. म्हणजे फारुख अब्दुल्ला किंवा मुफ्ती हे केजरीवाल सिसोदियासारखे ढुंगण आपटू शकतील, अधिक काही करू शकत नाहीत. पण मुद्दा तिथे संपत नाही. आणि म्हणून पाकिस्तान बेचैन काय आहे? पाकिस्तान बेचैन आहे की त्यांना कळते की LOC नियंत्रण रेषा इररिलेव्हंट होऊन गेले. आणि म्हणून तुम्हाला मध्ये परवा जे झालं 7-8 किलोमीटर आत जाऊन फिजिकली त्यांच्या 4 चौक्या उडवल्या. हे रँडमली आता आपले सैनिक आत जातील. फक्त त्यासाठी 31 ऑक्टोबर ही मर्यादा आहे. 31 ऑक्टोबरला ते ऑफिशियली 2 वेगळे भाग झाले पाहिजेत. पण POK पुरतं नाही थांबणार. POK ज्यावेळेला पेटायला लागेल त्याच्यानंतर सिंध, बलुचिस्तान, पख्तुनिस्तान इथेही उठाव होणार आहेत. यासाठी बारकाईने आपल्याला लक्ष ठेवायला लागतो. अनेकदा बातम्या जेव्हा येतात तेव्हा त्या बातम्या जर आपण बारकाईने बघितल्या तर आपल्या गोष्टी काही लक्षात येऊ शकतात की तुमचे बरीच म्हणजे 2015 मधली गोष्ट आहे, जानेवारीमधली. पर्रीकर तेव्हा संरक्षण मंत्री होते आणि मुंबईत बोलताना ते एक विधान करून गेले. ते फार महत्त्वाचं होतं. पण आपले बुद्धिमंतांचं असं आहे की ते चिपाडाकडे लक्ष देतात, रस बाजूला ठेवून देतात. तेव्हा पर्रीकर म्हणाले होते की आपल्या 2 पंतप्रधानांनी देशाचा फार मोठा घात केला. त्यांनी आपल्या हेर खात्याला निकामी करून टाकलं. आता पर्रीकर हा मुळात संघाचा माणूस, तो म्हटल्यानंतर तो नेहरू आणि इंदिराजींबद्दलच बोलत असणार. हे गृहीत संपादकांचा मेंदूत सॉफ्टवेअर तेच आहे ना. म्हणजे टॅलीचं सॉफ्टवेअर असलं तर मराठी टायपिंग त्यात होत नाही. तसं सॉफ्टवेअर असल्यामुळे तसं. पण तेच 2 पंतप्रधान म्हणजे मोरारजी देसाई आणि इंद्रकुमार गुजराल त्यांना सांगायचं होतं, त्यांनी नावं नाही घेतली. पण या 2 पंतप्रधानांनी आपल्या हेर खात्याचं फार मोठं नुकसान केलं. परदेशामध्ये आपले जे हेर असतात त्याला ॲसेट म्हणतात. ॲसेट म्हणतो, आपल्या भाषेत तो ॲसेट असतो. त्यांच्यासाठी तो घातपाती असतो, पण आपल्यासाठी तो ॲसेट असतो. तर आपले जे ॲसेट होते ते मोरारजींच्या एका मूर्खपणामुळे टिपून झियाने मारून टाकले होते. तर पर्रीकरांनी सांगितलं होतं की नाही तर आम्ही खूप काही आत्ता पण करू शकलो असतो, पण ते ॲसेट आपल्याला नव्याने डेव्हलप करायला लागतील, नव्याने उभे करावे लागतील. 4 वर्षानंतर एअर स्ट्राईक होऊ शकतो, सर्जिकल स्ट्राईक होऊ शकतो. याचा अर्थ ते ॲसेट उभे राहिलेले आहेत. ते ॲसेट उभे राहिलेले. आणि हे ॲसेट काय काम करतात ते आपल्याला माहीत नाही. एका बाजूला अख्खी सेना असते आणि बाजूला असे 15-20 ॲसेट असतात की ज्यांची नावं आपल्याला माहिती नसतात.
कधी ऐकू येण्याची शक्यता नसते. मी तुम्हाला असा एक ॲसेट सांगतो. 1971 सालच्या बांगला युद्धामध्ये आपण पाकिस्तानचे तुकडे केले वगैरे कौतुक ऐकतो, आपली सेना जिंकत गेली, हे सगळं आपण ऐकलेलं आहे. मग त्याच्यात तेव्हाचे सरसेनापती आपले जे होते त्यांना काय म्हणतात ते फील्ड मार्शलची पदवी देण्यात आली, कौतुकं खूप झाली, माणेकशा. पण एक मोठा ॲसेट होता ज्याचं नाव कोणाच्या कानी आलं नाही. त्याचं नाव अरशद सामी खान. अरशद सामी खान हा पाकिस्तानला तेव्हा आपण हरवण्यातला सगळ्यात मोठा आपला ॲसेट होता. ॲसेट एवढ्यासाठी होता की याया खान आणि त्यांचे जे वरिष्ठ सेनापती होते ते एकत्र बसून उद्या कुठे हल्ले करायचे ठरवायचे. त्याची सगळी योजना या अरशद सामी खानच्या हाती असायची आणि तो कोर कमांडर जे होते त्यांना त्या ऑर्डर पास करायचा. तो त्यांना पास करायच्या आधी 4 तास ते आपल्याकडे पास करायचा. त्यामुळे उद्या आपल्यावर हल्ला कुठे होणार हे आपल्याला आधी माहिती असायचं. त्या अरशद सामी खानला ॲसेट म्हणतात. ते असे आपले जे ॲसेट पाकिस्तानात होते हे मोरारजी म्हणजे इंद्रकुमार गुजरालनी तर पाकिस्तान युनिटच हेरखात्याचं बंद करायला लावलं. तर त्या दृष्टीने ते पण पर्रीकर त्याच्यात जे पुढचं वाक्य बोलले होते, हे ॲसेट आपल्याला डेव्हलप करायला लागतील. आज जे घडताना आपण बघतोय ना त्याचं कारण आपले ॲसेट तयार झालेले. नाहीतर इतका नेमका हल्ला त्या बालाकोटवर, माझं जर फेसबुक कोणी फॉलो करत असेल तर त्याच्यावर मी 19 फेब्रुवारीला लिहिलं होतं की यावेळेला सर्जिकल स्ट्राईक होणार नाही. आता हल्ला जो होईल तो POK मध्ये सुद्धा होणार नाही, तो प्रॉपर पाकिस्तानी भूमीमध्ये होईल. आणि 26 फेब्रुवारीला तो हल्ला झाला. हे मला कोणी सांगितलं नाही, गुप्तचर खात्याने मला काही कळवलं नाही. हे मी लॉजिकली त्याचं काढलेलं कन्क्ल्युजन होतं. तुम्हाला घडणाऱ्या घटनांकडे बारकाईने जर बघता आलं, हे सगळं एका बाजूला होत असताना दुसरीकडे रिलायन्सची जी जामनगर रिफायनरी आहे त्याच्यामध्ये 20% शेअर सौदीने घेतलेत. त्यामुळे पाकिस्तानच्या सीमेपासून जवळचा हल्ला करण्यासारखी जागा गुजरात आहे. पण गुजरातवर हल्ला केला तो नुकसान सौदीचं होतं. त्यामुळे पाकिस्तान हल्ला करू शकत नाही तिथे. हे 370शी किती संबंधित आहे हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. असे वेगवेगळे विषय असतात. राफेलवर खूप चर्चा झाली, पण राफेलचं जे ॲग्रीमेंट आहे त्या ॲग्रीमेंटचा किती तपशील किती लोकांनी समजून घेतलाय. राफेल करारामध्ये ज्याला खरं म्हणजे ते अँथनी डॉक्ट्रिन म्हणतात, म्हणजे अँथनी जे संरक्षण मंत्री होते त्यांनी ती कल्पना आणली आणि त्यांनी काही ती राफेल खरेदी केलं नाही ते सोडून द्या, पण त्याला अँथनी डॉक्ट्रिन म्हणतात. त्यानुसार मोदींनी राफेल करार केलाय, म्हणजे त्याचं श्रेय खरं काँग्रेसने घेतलं पाहिजे. त्या करारामध्ये एक अशी तरतूद आहे की भारत ज्यांच्याकडून शस्त्रास्त्र खरेदी करेल त्या देशाने आंतरराष्ट्रीय विषयात भारताच्या भूमिकेशी सहमती दाखवली पाहिजे. तुमच्या ते हाफिज आणि कोण तो मौलाना अझर महमूद त्यांच्या विषयाचा प्रस्ताव फ्रान्सने का आणला कळलं? राफेल. आपण अमेरिकेशी संरक्षण करार केलेत तेव्हा 370 रद्द करण्यापूर्वी कोणाकोणाच्या तोंडात बोळे कोंबलेत हे तुम्हाला कोणी सांगायचं? हे सांगायला कुठच्या संपादकाच्या तोंडात मोदींनी बोळा कोंबलेला नाहीये नाही हे सांगू नका सांगितलंय. पण आलं कुठच्या संपादकीयामध्ये अग्रलेखामध्ये की हे जे रशियाशी करार केला, फ्रान्सशी करार केला, अमेरिकेशी जे संरक्षण करार केलेत त्यामुळे हे 370च्या वेळेला हे चिडीचूप बसलेत. ही केवढी पेरणी असते बघा.
आणि ते नुसतं त्यांनी मान्य केलं असा अर्थ होत नाही की प्रत्येकजण म्हणतो हा तुमचा अंतर्गत मामला आहे. आता अंतर्गत मामला म्हणजे काय होतं? अंतर्गत मामला म्हणजे आमचं म्हणणं आहे की सगळंच काश्मीर आमचं आहे. त्याच्यात पाकिस्तानला से आला कुठे? पाकिस्तानला भूमिकाच असू शकत नाही. आणि त्यामुळे हे सगळं एका बाजूला बांधत असताना मोदींनी अतिशय व्यवहारी पद्धतीने मुस्लिम जगताचं नेतृत्व करणारे मुस्लिम देश हे आपल्या पठडीत आणलेत. 6 मुस्लिम काय ते अबुधाबी आहे, तुमचा इराण आहे, सौदी अरेबिया आहे, UAE आहे, या सगळ्यांनी त्यांच्या देशाचे टॉपमोस्ट राष्ट्रीय पुरस्कार हे मोदींना नागरी पुरस्कार दिलेत. कुठपर्यंत आणले बघा. म्हणजे एक काळ असा इंदिराजींच्या वेळचा होता, मला आठवतं 70च्या सुमाराला, 70च्या दशकामध्ये, की इस्रायलने जो हल्ला केला आणि तुमच्या जेरुसलेममध्ये अल अक्सा मशिदीचा घुमट फुटला होता बॉम्ब हल्ल्यामध्ये, तर जगातली 2 नंबरची मुस्लिम लोकसंख्या भारतात आहे. त्यामुळे भारत हा सुद्धा मुस्लिम देश आहे अशी भूमिका घेऊन इंदिराजींनी आपलाही परराष्ट्र मंत्री मुस्लिम देशांची जी परिषद आहे, ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कंट्रीज, OIC, त्यांच्या परिषदेला पाठवला होता. तर त्या परिषदेत दिनेश सिंगांना घ्यायला नकार दिला होता. ते तिथे जाऊन बसले राबातला, पण त्यांना परिषदेत आत घेतलं नव्हतं. साधारण 10 महिन्यापूर्वी मित्रांनो, त्याच OIC मध्ये सगळ्यात सन्मान्य व्यक्ती होती सुषमा स्वराज. आणि त्याच्यात पाकिस्तानने आक्षेप घेतला तर त्यांनी सांगितलं तुम्हीच येऊ नका म्हणून. 5 वर्ष माणूस परदेशी कशाला फिरत होता हे कळेल. हा 370चा पाया घातलाच होता. घटनेतून 370 काढायचं तर त्याच्यासाठी ही सगळी पेरणी चालली होती. ही समजून घ्यायची की नाही हा प्रश्न असतो. म्हणून मी सांगतो ना की मी समजावू शकतो. मोदी हे समजावणार नाहीत, शहा हे समजावणार नाही, ते त्यांच्या पद्धतीत राजकारण परत जाणार. तुम्हाला समजो न समजो त्याची त्यांना फिकीर नाही, त्यांना परिणामांची कर्तव्य आहे. पण पत्रकारिता किंवा विश्लेषण करताना हे संदर्भ शोधावे लागतात कुठून कुठून. हे कुठून आला, हा रेफरन्स कुठून आला, ही घटना त्या घटनेशी काय संबंधित आहे हे बारकाईने बघावं लागतं. मोदी जेव्हा 3 वर्षापूर्वी बांगलादेशच्या भेटीला गेले होते तेव्हा त्यांच्याबरोबर अजित डोभाल पण गेले होते. पण ऐट वेळेला अजित डोभाल कोलकात्याहून सुटले पण ढाक्याला पोहोचलेच नाहीत. आणि दरम्यान म्यानमारमध्ये आपल्या सेनेने घुसून सर्जिकल स्ट्राईक केला आणि तिथे 22 का 24 उल्फाचे अतिरेकी म्यानमारच्या भूमीत मारले होते. विषय होता म्यानमारचा, मारले होते उल्फाचे अतिरेकी. पण दुखलं कोणाला? जनरल परवेज मुशर्रफ. त्यांनी तिकडून पहिली प्रतिक्रिया ही मुशर्रफची पाकिस्तानातून आली होती की हे तिकडं करणं ठीक आहे, आमच्याकडे करायचा विचार करू नका, आमची अण्वस्त्र म्हणजे काय फटाके नाहीत दिवाळीचे, असं मुशर्रफ म्हणाले होते. यावेळेला इम्रान खानने जेव्हा तुमच्या बालाकोटच्या हल्ल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती की आमच्याकडे वेळ आली तर वापरायला अण्वस्त्र आहेत, तेव्हा तेच मुशर्रफ काय म्हणाले की एक तुम्ही दाखवून उपयोग नाही, त्यांनी 25 टाकले तर पाकिस्तानच शिल्लक उरणार नाही, त्या वायफळ गप्पा करू नका, हे बोलणारे सुद्धा मुशर्रफ आहेत. तर आधीचा मुशर्रफ लक्षात असेल तर नंतरच्या मुशर्रफची महत्ता कळते. आज जी पाकिस्तानची अवस्था आहे ही आजच्या काँग्रेससारखी आहे. आजच्या काँग्रेससारखी म्हणजे काय की सगळं आउटसोर्स केलेलं आहे, तसं पाकिस्तानने गेल्या 25-30 वर्षामध्ये भारताची लढाई जी आहे, भारताशी करायची लढाई ही अतिरेक्यांना आउटसोर्स केलेली आहे. त्यामुळे त्यांचं सैन्य लढाईच्या मनस्थितीत नाही आहे. त्यांना कुठल्याही परिस्थितीत पारंपरिक युद्ध नको आहे, ट्रॅडिशनल वॉर नको आहे.
कारण ते आपण 7 दिवस पण लढू शकत नाही, त्यांना माहिती आहे. आणि म्हणून सगळीकडे दारं वाजवून धावपळ करून आदळआपट कशाला चालली आहे. तुम्ही कोणी किती लोकांनी पडोसन सिनेमा बघितलाय मला आठवत नाही, बघितलं का? मेहमूदचा पडोसन सिनेमा, त्याच्यात एक फार मजेशीर प्रसंग आहे. तो नृत्य शिक्षक असतो, मद्रासी असा दाखवला आहे मेहमूद, आणि तो सायरा बानूला शिकवत असतो आणि तिच्यावर प्रेम पण करत असतो. आणि दुसरा तो पहिलवान आहे सुनील दत्त, आणि तो पहिलवानी स्टाईलने तिच्यावर प्रेम करत असतो. तर ह्याला मारायचं कसं, तर काहीतरी होतं. तर तो त्याचं नाव भोला असतं सुनील दत्तचं, आणि तो त्या मद्रासी स्टाईलमध्ये त्याला दमदाटी करतो आणि त्याला म्हणतो, भोला तुम आगे मत आना, तुम आगे मत आना, तुम आगे आएगा, तुम आगे आएगा, हम पीछे जाएगा. ही पाकिस्तानची पॉलिसी आहे. ते लढू शकत नाहीत, लक्षात घ्या. म्हणून दारोदार वाजवून ते परत परत काय म्हणतात की युद्ध टाळावं जगाने, नाहीतर आम्हाला अणुबॉम्ब वापरायला लागेल. हा एक फसवा भाग असतो की त्याला हात तुम्ही कसा 370ला हात तुम्ही लावू शकत नाही, हा जो भ्रम आहे. तसाच पाकिस्तानची लढाई झाली तर काय, हा बागुलबू आहे. मोदी आल्यानंतर 5 वर्षात जर पहिली गोष्ट काय झाली असेल तर 2 अणुसज्ज देश आहेत, त्यांच्यात युद्ध होता कामा नये, त्यातून जागतिक अणुयुद्ध पेटेल हे बोलायचं जग सुद्धा आता बंद झालंय. नाही तर मोदी येण्याच्या आधीची सिच्युएशन बघा, सगळा युक्ती काय बोलता युद्धाच्या अणुबॉम्ब, अण्वस्त्र, जग सगळं जळून राख होईल. होऊ देत ना. कोणी आता बोलत नाही, ना आपले विद्वान संपादक बोलत आहेत, ना कुमार केतकर व्यापक कट म्हणून सांगत आहेत, ना ट्रम्प सांगतोय. कारण हा बागुलबुवा होता, चल एकदा करून टाक. तो जो दारुडा असतो तुमच्या अंगावर आवेशात येणारा, त्याला बाकीचे धरतात म्हणून नाही तू सोड, नाही तू सोडा, तो पुढे जातच नाही. भुंकणारं कुत्रं पण तसंच असतं. तुम्ही मागे होता म्हणून तुम्ही पुढे जायला लागला की ते भुंकतच मागे जातं. त्यापेक्षा तो बागुलबुवाला समोर जाता आलं पाहिजे. मोदीमध्ये तो फरक होता, आणि हा फरक मी बारकाईने अनुभवत होतो. तुम्हाला सांगतो 2013मध्ये ज्यावेळेला मोदी प्रचारात उतरले, त्या दरम्यान जो कुंभमेळा झाला होता, तिकडे ती धर्म परिषद वगैरे होती. आता अशोक सिंघल वारले, पण त्यांची इंडिया टुडेचा राहुल कंवलने मुलाखत घेतली आणि त्याने हा प्रश्न विचारला होता की मोदी वाजपेयी होगे क्या. तर अशोक सिंघलने असं उत्तर दिलं की मला ते खटकलं, मलाही कळलं नाही. तर नाही, वाजपेयी नाही, मोदी नेहरू जैसे पॉप्युलर आहे, वाजपेयी जैसे नाही. हे मला हे कळलं नाही, हा काय प्रकार आहे. अर्थात राहुल कंवलला तर कळलंच नाही, ते सोडून द्या. पण मला पण माझ्या लोकांचं खटकलेलं असं ते डोक्यात राहतं. मी त्याचा अर्थ लावायचा प्रयत्न करतो. हा माणूस काहीतरी सांगतोय, आपल्याला कळलं नसेल तर आपण मूर्ख आहोत, आपण समजून घेऊ काय म्हणतो. आणि जसजसा विचार करत गेलो तसतसा मला त्याचा उलगडा झाला की वाजपेयी लोकप्रिय आहेत, पण कोणामध्ये, सगळ्या सेक्युलर बुद्धिमंतांमध्ये. पण ते तर भाजपचे मतदारच नाहीत. नेहरू हे सेक्युलर बुद्धिमंतांमध्ये पण लोकप्रिय होते, पण मतं पण मिळवत होते. तर मोदी नेहरूंसारखे लोकप्रिय आहेत, म्हणजे नेहरूंसारखी मतं मिळवू शकतात, हे सिंगलना म्हणायचं होतं. पण हे मलाही समजायला 4 दिवस गेले, लक्षात घ्या. कारण मी शोध घेतला त्याचा की हा माणूस नेमकं काय म्हणतोय. नेहरू म्हणजे काय. नेहरूंची लोकप्रियता मतं मिळवणार होती, आणि म्हणून या सगळ्या बुद्धिमंतांना मोदींनी वाजपेयी व्हावं म्हणजे काय, तर आपल्या कलाने वागावं. मोदी त्यांच्या कलाने वागत नाही. मोदी यांना हिंग लावून विचारत नाही, तुम्ही काय बोंबलायचं ते बोंबला, ते आपल्याला पायातच करतो. आणि केल्यावर यांच्या लक्षात येतं. म्हणजे मला अनेकदा असं वाटतं की त्या कुठचा तो गोलमाल नावाचा जुना सिनेमा होता, त्याच्यात तो अमोल पालेकर आणि उत्पल दत्त वगैरे होते. तो उत्पल दत्त अखंड घरी असताना बुद्धिबळ खेळतो, आणि तो इथून खेळतो आणि मग समोर जाऊन स्वतःच बसतो, तिकडची प्यादी मोरे तोच हलवतो. ते कधी कधी मला असं वाटतं की मोदी असंच राजकारण खेळतात की काय.
की 5 वर्षात सगळ्या विरोधी पक्षांच्या माथी राहुल गांधी मारला, मोदींनी मारला ना. राहुल गांधी यांचा नेता नव्हता, हे वेगवेगळे पक्ष आहेत. पण राहुल गांधीला जर आपल्या समोर हे केलं तर त्यामुळे सगळे पक्ष कसे गडबडतील, फसतील. तो राहुल हा सापळा होता. मी तेव्हा त्याच्यावर लेख लिहिला होता ब्लॉगवर माझ्या, की राहुल नावाचा सापळा. तो सांगायचा मुद्दा की मोदी ज्या पद्धतीत करतात ते तुम्हाला लक्षात यायला फार वेळ जातो. मलाही मी प्रामाणिकपणे सांगेन की हा माणूस इतका फिरत होता देशासाठी, परराष्ट्र धोरण, नवं सरकार आलंय, आजपर्यंत ज्या परराष्ट्र धोरणाची किंवा परराष्ट्र भूमिका होती ती आता बदलते हे सांगण्यासाठी त्याला जगभर फिरणं आवश्यक होतं. पण त्याच्यामागे इतकी डीप रूटेड 370ची योजना असेल हे मलाही माहीत नव्हतं. मी आता जेव्हा ते सगळे धागेदोरे जोडून बघायला जातो तेव्हा माझ्या लक्षात येतं की हे सगळं विणलं जातं तो 370साठी. आणि 370च्या आसपास एक जगातली मोठी घटना घडली आहे ज्याच्यावर आपल्या राजकीय बुद्धिमंतांनी चर्चा पण केलेली नाही. खरा तो मोठा विषय आहे. अमेरिकेचं जे जपानपासून सौदी अरेबियापर्यंतचं आरमार आहे, त्या आरमाराची जी सैन्याची जी कमांड आहे त्याला एशिया पॅसिफिक कमांड म्हणायचे. त्याचं नाव एशिया पॅसिफिक कमांड होतं. ते गेल्या 3 महिन्यापूर्वी बदलून आता इंडो पॅसिफिक कमांड असं नाव दिलं. हा केवढा मोठा बदल आहे लक्षात घ्या. आणि ती कमांड कुठपासून आहे? जपानपासून सौदी अरेबियापर्यंत. याचा अर्थ असा की या मधल्या प्रांतामध्ये चीन जे आव्हान आहे त्याला टक्कर देताना भारत हाच आपला भागीदार असू शकतो, याचा अमेरिकेने दिलेला सिग्नल आहे. आणि एकदा तो सिग्नल क्लिअर झालेला आहे आता, मग तुम्हाला कळतं की काश्मीर किती सोपं आहे. पण विषय काश्मीरपर्यंत राहत नाही, विषय काश्मीरपर्यंत राहणार नाही आहे, तो पाकिस्तानचे तुकडे पडण्यापर्यंत जाणार आहे. आणि भारत हा संपूर्ण आशियातला, मध्य आशियातला एक प्रमुख शक्ती म्हणून पुढे येणार आहे, प्रमुख शक्ती म्हणून पुढे येणार आहे. आता गंमत लक्षात आहे, इराण आणि सौदी अमेरिकेचा मित्र आहे, इराण शत्रू आहे आणि भारत दोघांचा दोस्त आहे. या दोन्ही देशांनी आपापले राष्ट्रीय पुरस्कार मोदींना दिले. ही काय गंमत आहे, काय गंमत आहे बघा. एक गोष्ट आणखी तुम्हाला संदर्भासाठी सांगतो. जेव्हा त्या येमेनमध्ये हाणामाऱ्या चालू होत्या, प्रचंड युद्ध चालू होतं, त्यावेळेला 43 देशांचे जवळजवळ 15,000 काहीतरी जे अडकलेले लोक आपण बाहेर काढले. आपलेच नाही, 43 देशांचे लोक आपण बाहेर काढले. अगदी म्हणजे मला त्याच्यात एक अमेरिकन पत्रकाराची रिॲक्शन वाचलेली आठवते की मी जेव्हा अमेरिकन कॉन्सुलेटला कॉन्टॅक्ट केलं तर त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही भारतीय कॉन्सुलेटकडे जा म्हणून. मग आम्ही म्हणे अमेरिकन सरकारला कर कशाला भरतो असं संतापाने त्यांनी लिहिलं होतं. म्हणजे अमेरिकन वकिलात सुद्धा आपल्या नागरिकांना येमेनमध्ये अडकला असेल तर भारतीय वकिलातीकडे जा सांगत होतं. तर का फक्त भारत का सोडवू शकला? जगात दुसरे देश नव्हते आपल्यापेक्षा, एकापेक्षा एक मोठे आहेत, अमेरिका आहे, रशिया आहे, का भारतच करू शकला? कसे सोडवले आपण 43 देशाचे नागरिक? त्याची चर्चा झाली का नाही चर्चा झाली? पुढे आपल्याकडे जर्नलिझम, बौद्धिक चर्चा नुसत्या उखाळ्या पाखाळ्या काढणाऱ्या असतात. खरा जो गाभा असतो त्याला हातच घातला जात नाही. माल ते जाम खटकलेलं होतं, हे काय प्रकरण आहे सर? म्हणून मी त्या नेटवर सगळ्या देशातले, जगातले कुठे मिळते तिथले त्या संबंधातल्या बातम्या काढून चाळत होतो. मला लंडन, आपलं इंग्लंडमधल्या एका बाईची, ती एक बाई तिथून भारताच्या प्रयत्नामुळे, आपल्यामुळे ती सुटली होती आणि तिची रिॲक्शन, ती 3ऱ्या फेरीत
बाहेर आली. तर तिने मायदेशी पोहोचल्यावर जे लिहिलं होतं ते वाचायला मला मिळालं. ती म्हणाली, आम्हाला काय, इराणच्या हौथी दहशतवाद्यांना पण भारतानेच बाहेर काढलं. सौदा कसा झाला होता बघा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सौदीशी सौदा केला होता. व आमचे इतके हजार लोक अडकलेत, त्यांना बाहेर काढायचे, तर आमची युद्धनौका तिथे असेल, तिच्यावर बॉम्ब पडता कामा नये. दुसऱ्या बाजूला अजित डोभालनी इराणच्या हेरखात्याची सौदा केला की तुमच्याकडून आमच्या युद्धनौकेला धक्का लागू देऊ नका, तुमचे जखमी बाहेर काढून देतो. केवढा डबल गेम खेळला गेलेला आहे, केवढा डबल गेम आहे. रिस्की आहे पण केवढा डबल गेम आहे. आता हे करताना इराणशी देखील इराणशी मध्यस्थी भारत करू शकतो, सौदीशी मध्यस्थी भारत करू शकतो. इस्रायल तर मित्रच म्हणतो आता, मेरे दोस्त असं तो बोलला ना नेत्यानाहू. पण हे जी तुम्हाला आज देशाला किंवा तुमच्या पंतप्रधानाला मिळालेली प्रतिष्ठा आहे, ही इतिहासात कधी मिळाली आहे? किंवा जागतिक नेता होऊन बसला हा माणूस, तो काय स्वतःसाठी झाला नाही, देशासाठी झाला. आणि अशा सगळ्यातून डोक्यात कुठेतरी 370 होतं नक्की की हे सगळं कुठेतरी उपयोगी पडणार आहे. 370ला उपयोगी पडणार, ते 370ला उपयोगी पडेल. पण 370 नंतर POK ओपन होणार आहे. पण POK जेव्हा ओपन होतो तुम्हाला, त्यानंतर तुम्ही थेट मध्य आशियापर्यंत जाता. तुम्ही चीनला शह देता, अफगाणिस्तानला बगलेत मारता, इराण दोस्त असतो. केवढी व्याप्ती आहे बघा 370ची. तेव्हा काश्मीरचा प्रदेश नुसता प्रदेश म्हणून बरोबर घ्यायचा नाही मित्र, तो तुम्हाला जगातली महाशक्ती होण्याचा रस्ता खुला करणार आहे, रस्ता खुला करणार आहे. कारण मग रशियाचं किंवा उझबेकिस्तानमधली खनिजं कझाकस्तानमधली तुम्हाला आणता येतील. तिथे मोठ्या प्रमाणावर थेट हायवे बांधून तुम्हाला जोडून घेऊ शकता. हे सगळं त्याच्यात आहे. हा पुढचा टप्पा आहे, तो हळूहळू उलगडत येईल. मी आता हे तुकडे तुकडे बघितलेले, हे सगळे ते म्हणतात ना कोड्यातले तुकडे असतात, ते जोडेल तसं तसं ते चित्र स्पष्ट होत जातं. तसं हे चित्र जोडतो. ह्या गोष्टी कोणी सांगत नाहीस. आपल्याकडच्या संपादकांना असं वाटतं मग हे मोदींनी सांगितलेलं नव्हतं. पत्रकार परिषद घेऊन सांगेल का की मी उद्या मुशर्रफला मारणार आहे, असं कोणी सांगेल का? असं सांगत नाही. झाल्यावर तुम्हाला कळतं. तसा हा ग्रँड स्ट्रॅटेजीचा भाग असतो. हा टपरीवर चहा पिता पिता हे काय शाळ. म्हणून मी जेव्हा पहिल्यांदा अमेरिकेतून आलो तेव्हा आमचे कॉलेजमधले प्रोफेसर, तुम्ही उडाण टप्पू असल्यामुळे ते म्हणाले भाऊच्या तोंडून मला अमेरिका ऐकायची, असं माझ्या बायकोला सांगितलं. कारण आम्ही दोघे तिथलेच विद्यार्थी होतो. ते बोलले नाही तू अकॅडमिक सांगशील, भाऊला कशी वाटली. तर मी त्यांना सांगितलं होतं आपल्यात आणि अमेरिकेत एक फरक आहे. अमेरिकेत एकच बुद्धिमान शहाणा माणूस असतो, त्याला अध्यक्ष करतात. आणि आपल्या देशात एकच महामूर्ख असतो, त्याला पंतप्रधान करतात. पण आम्ही कटिंग चहा घेतो आणि मोदी, वाजपेयी, मनमोहन सिंग कुठे चुकला ह्याच्यावर आपण टपरीवर चर्चा करतो. आता त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जो फीडबॅक येत असतो पत्रकारांकडून, संपादकांकडून, त्यांची ती परिस्थिती आहे. त्यांची अक्कल चालत नाही. तेच तुम्हाला आडत नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. तुमच्यापर्यंत ही महत्त्वाची माहिती शोधून आणून दिली पाहिजे. कालपासून तुम्ही बातम्या बघितल्या असतील की काँग्रेसच्या 32 जागा वंचितने पाडल्या. भाजपच्या बंडखोरांनी किती पाडले कोणी सांगायचं, त्याच्याबद्दल अक्षर नाही. आता वंचितने पाडले कशा काय? वंचित तो स्वतंत्र पक्ष आहे. त्याने का काँग्रेसला विचारून उमेदवार उभे करायचे का? हां, म्हणजे मला तो हे सगळा बुद्धिवाद आहे ना, मला तो शरद जोशी आठवतं. शरद जोशी नावाचे एक अतिशय उपरोधिक लिहिणारे, हिंदी लिहिणारे, फार सुंदर लिहायचे ते. तर त्यांचं एक मला ते नवभारत टाइम्समध्ये एवढंच लिहायचे असं कॉलम, प्रतिदिन म्हणून. त्यांचा एक पीस आठवतं, मी फार सुंदर लिहिलं होतं. त्या काळात गावस्कर खूप फॉर्मात होता. तर त्याने असं लिहिलं होतं
कि गावस्कर को गावस्कर बनाने में मेरा बड़ा योगदान है. वो योगदान क्या आहे? म्हणजे माझा सगळ्यात मोठा हातभार काय लागलाय गावस्करला? तो म्हणाल मी क्रिकेटच खेळलो नाही. जर मी क्रिकेट खेळलो असतो तर कदाचित मी पण एवढे मोठे विक्रम केले असते. मग गावस्कर कसा झाला असता? तेव्हा मी क्रिकेट न खेळणं हे गावस्करला विक्रमवीर होण्यातलं मोठं योगदान आहे. कसा युक्तिवाद आहे? वंचितने 32 जागा पाडल्या, ही आजची बुद्धिमत्ता आहे. अरे तो स्वतंत्र पक्ष आहे, तो किती उभे करेल? बरं, प्रकाश आंबेडकर काय आज उमेदवार उभे करत नाहीत? ते 91च्या निवडणुकांपासून व्यवहार करतायत. तेव्हा कधी बोलला नाहीत की यांच्यामुळे आमचे इतके पडले. आत्ता कुठून आले? म्हणून हे असलं काहीतरी तुम्ही वाचता आणि हळूहळू आपल्यालाही तसं वाटायला लागतं. मी चॅनेलवर मित्रांनो जायचा बंद झालो तेवढ्यासाठी, कारण मला एवढं हळूहळू आपल्याही मेंदूला यांच्यासारखा गंज चढायचा. पण आपण काय बोलतोय ते काय बोलतोय पत्ताच नसतो. मी सांगितलं मित्र बाय फार ट्रॅफिक असतं, बस मिळत नाही, रिक्षा पण पैसे वाढलेत, मी ऑफिसला जायला आता सायकल घ्यायचं ठरवलंय. तर अँकर असला तर कोण म्हणणार मग तुम्ही म्हैस का घेत नाही? अरे ऑफिसला काय म्हैशीवर बसून जाऊ ना? मग काय सायकल दूध देणार आहे? अरे पण दूध आलं कुठून, म्हैस आली कुठून? मला ऑफिसला जायला सायकल पाहिजे. अशा चर्चा रोज चालतात. रोज तुम्ही बारकाईने ऐका, बघा. आणि मला सगळे विचारतो भाऊ हे तुमच्याच कसं लक्षात येतं? म्हटलं मी या सगळ्यांच्या पिंडाला शिवणारा कावळा आहे. कारण मलाच ते दिसतं, कारण माझ्या डोक्यात एक पक्का हा बेअक्कल आहे. आज काय नवा मूर्खपणा करतोय ह्याच्यासाठी मी टपून बसलेला असतो आणि मग ह्या चर्चा चालतात. म्हणजे काल मी एक लेख लिहिला तो उद्या ब्लॉगवर टाकेन परवाच्या निकालाबद्दल. काय पवार साहेब भिजल्याचं कौतुक आहे हो. काय भिजले आणि काय झालं? 54 आमदार आले. संदर्भ का महत्वाचे असतात मित्रांनो? संदर्भ का महत्वाचे असतात? 54 आले, बरोबर आहे. पवार कधीपासून स्वतंत्रपणे निवडणुका लढवत आहेत? 1978 मध्ये पवार मुख्यमंत्री झाले काँग्रेसमध्ये बाहेर पडून. 80 साली इंदिराजी परत सत्तेत आल्या आणि त्यांनी महाराष्ट्राची विधानसभा बरखास्त केली. तेव्हा पवारांची समाजवादी काँग्रेस होती. त्या समाजवादी काँग्रेसतर्फे 80च्या विधानसभा मध्यावधी झाल्यावर त्यांनी लढवल्या. तेव्हा निवडून आलेल्या आमदारांची संख्या होती 56. 80 ते 2019 39 वर्ष झाली. आज किती आले? 54. काय कौतुक आहे हा. आता संदर्भ याला आणखीन एक जोडून देतो, मग फरक किती पडेल की शेजाऱ्या पाजाऱ्यांची पोरं शाळा कॉलेज उरकून फॉरेनला पण गेली शिकायला. आमचा पोरगा बघा काय निष्ठावान, एकाच जागी एकाच वर्गात आहे. 40 वर्ष गेली हो. काय हुशार, धूर्तन, चतुर आहे ना. 40 वर्ष गेली, 50च्या पुढे पाडा जातच नाही. आता त्याला आणखीन एक संदर्भ जोडतो. 80 साली जेव्हा लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका जनता पार्टीचा बोरा वाजला तेव्हा जनता पार्टी होती. ती लोकसभेची निवडणूक संपल्यानंतर जनसंघीय बाहेर पडले आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष स्थापन केला. त्यानंतर भाजप म्हणून जो पक्ष तयार झाला त्याने लढवलेल्या पहिल्या निवडणुका 1980च्या महाराष्ट्र विधानसभेच्याच होत्या. त्यात भाजपला मिळाल्या होत्या 15 का 14 जागा. ते 15वरून 105 वर पोहोचले. आमचे साहेब अजून 50शीतच आहेत. काय साहेब म्हणजे साहेब हो. आता हे 105 आणि 115 जर आम्ही सांगितले तर साहेबांचे भजलेले कपडे सुकून ठणठणीत होतील ना. म्हणून कुठला संपादक हा संदर्भ जोडणार नाही. म्हणजे आम्ही केली तशी असते, पवारांनी असलेला आउटपुट असतो.
हे बुद्धिमंत आहेत मित्रांनो. काल परवाच्या निवडणुकीत 4च्या 4 भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस चारही पक्षांची मतं घटलेली आहेत. अगदी राष्ट्रवादीची सुद्धा, काँग्रेसची सुद्धा. मग लोंढा इकडून तिकडे गेला, सगळी तरुणाई सळसळली म्हणजे काय, तर आउटपुट ते असलं की आउटपुट असतं. हा जो फरक आहे, म्हणजे आमच्या मालवणीतली एक गोष्ट गमतीशीर आहे. मी मालवणी आहे, तर आता काय नवीन सून आली की मुलगा तिच्या मागे मागे धावतो म्हणून आईच्या पोटात दुखत असतं. तर एकदा नेमकं असं होतं की आई वाड्याला बसते आणि मुलगा ताटावर बसलेला असतो आणि तो बायको पाणी भरायला गेलेली आहे सून. तो आई वाड्याला बसली आणि पोरगा म्हणतो, काय या कोणी केलं ना कालवण? पचकवण्या. कालवण जे आहे ते पचपचित आहे म्हणतो तो. आता आईला तेवढंच पाहिजे असतं, सापडला साला सापड्यात. ते म्हणतात तुझ्यात बायलेन केल्यान. आता मुलगा पण मालवणी हो, तो म्हणाल तरी तर रुचकवण्या. लगेच ते रुचकर झालं. ते कोणी केलं यानुसार पचकवणी किंवा रुचकवणी असतं. त्या तीच गोष्ट कोणी केली याच्यावर ठरत असते. ती फडणवीसाने केली तर ती पचकवणी असते, पवारांनी केली की ती रुचकवणी असते. दुसऱ्या पक्षातून आमदार आणि खासदार उचलून आणणे ही यशवंतरावांपासून चालू आहे, नवीन नाही आहे. हे विजयसिंह मोहिते पाटलाचे वडील हे शेका पक्षाचे आमदार होते. तुमचे यशवंतराव मोहिते शेका पक्षाचे होते. बरेच विखे पाटील, तेव्हा काही नव्हतं. आत्ता एकदम कुठून झालं? कोणी केलं. हा वर्णवर्चस्ववाद असतो. हा वर्णवर्चस्ववाद असतो. ज्याच्या विरुद्ध फुले शाहू आंबेडकर लढले तो चालवणारे स्वतःला फुले शाहू आंबेडकर म्हणून घेतात. बरोबर आहे ना? तेच जे फुले शाहू आंबेडकरांना नको होतं ते चालवणारे कोण आहेत? पवारच आहेत. कसे विरोधाभास असतात बघा मित्रांनो. आपण डोळसपणे बघायला तयार नसतो. या गोष्टी समोर असतात, मी सांगायची गरज नाही, तुम्ही डोळसपणे बघा. मग तुम्हाला तात्पुरत्या या शब्दाचा अर्थ 70 वर्ष कधीच कळला असता. मी सांगायची गरज नव्हती. शब्दकोश कसे बदलले जातात, शब्दांचे अर्थ बदलले जातात. आपल्याला हे आवडता आलं पाहिजे, हे रोखता आलं पाहिजे. आणि ते रोखण्याच्या टप्प्याने मोदी किंवा शहा चाललेत. 370 कलम रद्द करण्यामागची मूळ कल्पना ती आहे की या देशात पाखंड नाही चालणार. हे एवढ्यावर थांबेल असं समजू नका. घटनेची, राज्याची, राज्यव्यवस्थेची पुनर्रचना होईल. परवा अभिजित बॅनर्जींना त्यांनी भेटून मोदींना झाल्यावर मोदींना ही वॉन्ट्स टू चेंज द स्टाईल ऑफ गव्हर्नन्स, ही वॉन्ट टू चेंज द ब्युरोक्रेसी, हे अभिजित बॅनर्जींनी सांगितलं ना. अर्थात मोदी ब्युरोक्रेसीमध्ये, नोकरशाहीमध्ये काय काय बदलत आहेत हे मला घरी बसून कळतं, कारण माझी मुलगीच ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे. बेसिक चेंजेस कुठे होत आहेत हे एका दिवसात येत नाही मित्रांनो. पण हे समजायला बुद्धी लागत नाही, सामान्य ज्ञान लागतं, कॉमन सेन्स लागतो. आणि हा मी गेल्या वर्षी योगायोगाने, दिवाळी आहे आत्ता, मी गेल्या वर्षीच्या दिवाळीत आसामला होतो आणि तिथे एक टपरीवर आम्ही खायला थांबलो. मी म्हटलं त्या हॉटेलचं मला कंटाळा आहे, हे आसामी लोक रस्त्यावर काय खातात बघायचं. तर त्याच्याकडे ते दाल चावल वगैरे होतं आणि मच्छी वगैरे असं काय काय. तर तो मुंबईहून आलो म्हटलं, तो म्हटला उधर मोदी आहे का परत विचारतो. मला गंमत वाटली म्हणून त्याच्याची हुज्जत करायला लागलो. त्याने मोदी काय काय चांगलं करतो हे सांगितलं मला. तिथे तो जोरहाट शिलाँग हायवेचं काम चालू होतं आणि तो म्हणाला की हा रस्ता कसा बनतोय, अमुक तमुक, ये अच्छा होगा, फिर हमारे बच्चे का हॉटेल होएगा. तुझ्या बच्च्याचं हॉटेल रस्त्यामुळे कसं होईल? नहीं नहीं बहुत गाड़ी आएगा ना, आप जैसे लोग साहब लोग आएगा, हमारा धंधा अच्छा होगा. तो मतलब कभी होगा? वो तो 4 साल तो निकल गया. तो मतलब साहब अच्छा काम आराम से होता है.
त्याला कळतंय, लक्षात घ्या. माझ्या दृष्टीने चिदंबरमपेक्षा तो श्रेष्ठ असतो. आणि त्याने मला बेसिक एक गोष्ट शेवटी सांगितली, कोणाला, ये जमीन है ना, ये तो मोदी पैदा नहीं किया, ये पहले से है. डांबर मिलता है, सीमेंट मिलता है, तो पहला गवर्नमेंट क्यों नहीं बनाया था. दोन सरकारांमधला फरक एक सामान्य टपरीवाला आसामच्या हायवेवरचा मला सांगू शकतो. मग आपल्याला का नाही दिसत, आपल्याला का नाही समजत. की तो म्हणाला की चांगलं काम हे हळूहळू होतं, थोडा उशीर लागतो पण होईल. आणि मग तो म्हणाला इसके पहले इलेक्शन आएगा, रास्ता बनता था, 6 महीने के बाद गायब, फिर अगला चुनाव. कसा फरक सांगतो तो बघा. हा रस्ता चालेल म्हणाला, हा रस्ता चालेल, टिकेल. या कल्पना ज्या आहेत 370 असो किंवा कुठची, हे कारभाराची नवीन एक रचना येते, एक नवी कार्यशैली येते शासनामध्ये. हे आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि ती छोट्या एक शेवटी छोटी गोष्ट सांगून संपेल. तुम्हाला 370 बरोबर शैली समजली पाहिजे की जी बुद्धिमंतांना नाही समजली. एक खूप 70 उलटलेले अतिशय मोठे टॉप विद्वान निवृत्त झालेले गृहस्थ रोज चौपाटीवर जाऊन बसायचे आणि लाटा बघायचे, सूर्यास्त बघायचे, आराम खुर्ची टाकून बसायचे, संध्याकाळी परत यायचे. त्यांच्या एक नजरेत एक गोष्ट अशी येते की ती ओहोटी येते तेव्हा एक मुलगा तिथे यायचा, छोटा 5-7 वर्षाचा, आणि तो ते पाण्यात मध्ये मध्ये पाणी निघून जायचं आणि मध्ये जे खड्डे राहतात त्याच्यात जे छोटे मासे शिंपले अडकायचे ते उचलून नेऊन तो मोठ्या पाण्यात टाकायचं. हे गृहस्थ रोज बघायचे ना, कळायचं ना मुलगा असं का करतो. शेवटी 10-15 दिवसांनी एक दिवसांनी त्याला म्हणे, बाळा इकडे रे, तू काय करतोस. तोंडून नाही, काका आजोबा असं आहे, ते अमुक अमुक ते मरून जातात ना, म्हणून मी त्यांना पाण्यात नेऊन टाकतो, जगतात बिचारे. ते आजोबा हसतात, म्हणतात बाळा लहान आहेस तू, जगात किती समुद्र आहेत तुला माहिती आहे, किती लाखो कोटी मैलांची समुद्रपट्टीनी किनारपट्टीनी चौपाटी आहे तुला माहिती आहे. त्याच्यावर रोजच्या रोज अब्जावधी असे मासे जीव मरतात. तू हे 5-25 वाचून जगात काय फरक पडणार आहे. तो मुलगा, छोटा मुलगा हसतो, म्हणतो आजोबा तुम्ही म्हणता ते 100% बरोबर आहे. हे मी करतो ना त्याने जगाला काही फरक पडत नाही, पण ते 5-25 मासे आहेत ना, त्यांच्या छोट्याशा आयुष्यात खूप मोठा फरक पडतो. त्या मुलाचं नाव मोदी आहे. आणि त्या बुद्धिमान जे काही मोठे निवृत्त गृहस्थ होते त्यांचं नाव अमर्त्य सेन आहे. कारण त्यांच्या लेखी माणसं नसतात, जग नसतं, देश नसतो, समाज नसतो, अहवाल असतात, डेटा असतो, माणसं नसतात. ह्याच्या लेखी त्याच्या लेखी आकडे होते, जगात किती कोटी मासे मरतात, याच्या लेखी त्या माशांना जीव होता, ते सजीव होते. मोदींनी 5 वर्षात काय केलं ते ज्या कुठच्या 5 कोटी 10 कोटी लोकांच्या घरात संडास पोचला, कोणाला घर मिळालं, कोणाला गॅस मिळाला, त्यांना कळत होतं. बुद्धिमंतांना कळलं नाही आणि कळणार सुद्धा नाही मित्रांनो. याचं कारण असं असतं की तो मोदींनी आप ऊंचे 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 चले गए, ते एवढे वर जाता तुम्ही की जगाशी संपर्क तुटत जातो. आजच्या बुद्धिजीवींचा जगाशी असलेला संपर्क तुटला आहे. आणि मग होतं कसं की आपलंच आपल्याला ऐकायला आवडतं. ते कुठच्या सिनेमात गाणं आहे ते मी नेहमी लोकांना व्याख्यानातून सांगतो. प्रत्येक मुलगी वयात येते तर आपण सुंदर होते तिला ऐकायचं असतं, तिला वाटत असतं, नॅचरल आहे. तर ते एक सिनेमातलं खूप गाजलेलं गाणं आहे, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की तो हिरो म्हणतो की ख्या खूप लगती हो, बडी सुंदर दिखती हो. ऐकले ना गाणं. मग ती म्हणते फिर से कहो कहते रहो अच्छा लगता है. फिर से कहो म्हणजे बोलत राहा. तसं हे बुद्धिजीवींचं झालंय.
की तू किती महान आहेस असं कुमार केतकरनी सांगायचं, की वागळे म्हणणार तुम्ही सुद्धा महानच आहात सर. मेधा पाटकरांनी दाभोळकरांचा सन्मान करायचा, दाभोळकरांनी कुठलं तरी पारितोषिक मेधा पाटकरांना द्यायचं. हे चालू राहतं. तिस्ता सेटलमेंटने कुमार आपलं काय तो प्रशांत भूषणचं कौतुक करायचं. अच्छा लगता है. जीवन का हर सपना अब सच्चा लगता है, होता नहीं है. 70 वर्षात ना 370 सोडवता आलं तात्पुरतं असून, ना काही करता आलं. आत्ता ते व्हायला लागले. ह्याचं कारण त्या छोटा मुलगा जसजसा मोठा होत जाईल तेव्हा अनेक गोष्टी घडताना दिसतील. जग बदलताना दिसेल. नुसता देश नाही, जग बदलताना दिसेल. कारण हा नवं नेतृत्वसुद्धा उभं करतोय. माझ्या दृष्टीने मोदींचं काम फक्त पंतप्रधान म्हणून मी बघत नाही. हा माणूस नवी लिडरशिपसुद्धा डेव्हलप करतोय, की जी पुढची 25-30 वर्ष चालेल. नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट एवढं नाही, तर समाज पुढे पुढचं नेतृत्व डेव्हलप करणं ही सुद्धा मोठी गोष्ट असते. ते सुद्धा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इन्फ्रास्ट्रक्चर असतं. मोदी ते पण करतायत. आणि म्हणून हा फरक पडतो की 74 नंतर पहिल्यांदा 5 वर्ष टर्म पूर्ण करणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला. मुख्यमंत्री झाले डझनभर, पण एकही एक टर्म पूर्ण करू शकला नाही. हा करू शकला याचं कारण मोदींकडे ती कुवत होती. हा माणूस सगळ्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करतो. आणि म्हणून ते बघितलं तर तुम्हाला त्यात कुठले कुठले अर्थ सामावलेले आहेत, त्यात कुठलं वास्तव सामावलेलं कळेल. 370ची व्याप्ती ही आपल्या भावनेने बघू नका, काश्मीर म्हणून बघू नका. भारताचं भविष्य आणि जगातली भविष्यकालीन जगाची राजकीय रचना, भौगोलिक रचना म्हणून पण 370ला फार महत्त्व आहे. त्याचे अनेक पडदे पुढच्या काळात उलगडत जातील. मला वाटतं आज मी बोललो त्याच्यातून तुम्हाला त्याकडे डोळसपणे बघण्या इतका दृष्टिकोन मिळाला असेल अशी अपेक्षा आहे. थँक्यू. जय महाराष्ट्र.